यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। वंशी विभूषितकरात् नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्ब फलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखात् अरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथेनान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, आदिनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ प्रभु। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचं अलौकिक चरित्र आणि त्यांचं लोकोत्तर तत्वज्ञान आपल्या शुद्ध अंतःकरणात धारण करण्यासाठी अंशतः का होईना आपलं आचरण, आपला व्यवहार तसा व्हावा म्हणून स्वतःच्या श्रुतिमंगल कार्यालयात धन्य करण्यासाठी इथे जमलेले अवघे श्रीकृष्ण भक्त, ज्ञानेश्वर भक्त, माननीय बाळासाहेब काजरेकर, आजचे विशेष मान्यवर आणि आता दिसायला लागलेले थोडे थोडे तरुण, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी भावार्थ दीपिकेमध्ये कर्म, योग, भक्ती आणि ज्ञान यांचं एक अपूर्व समन्वय घडवून आणला. ही कामगिरी माऊलींची फार लोकोत्तर आहे. त्यातले दोन प्रधान मार्ग आपण काल आणि परवा पाहिले. परवा दिवशी आपण कर्मयोग पाहिला आणि काल राजयोग आणि माऊलींनी त्यात आणखीन भर टाकलेला कुंडलिनी योग किंवा हठयोग हाही आपण पाहिला. या कुंडलिनी योगाचं सामर्थ्य काय आहे याची काहीशी कल्पना आपल्याला आली असेल. पण हा योग अब्जावधीमध्ये एखाद्याला साधतो असं आपण काल म्हटलं. हे मी प्रवचनामध्ये 2, 4, 5 वेळेला सांगितलं. आणि तरीही आश्चर्य असं की नंतर काही मंडळी मला भेटली आणि ते म्हणाले, कसं छान सांगितलं, आम्हाला वर्षानुवर्षे याचा अनुभव येतोय. नमो नमः. अशी ज्यांची कुंडलिनी जागरूक झालेली आहे अशा महात्म्यांना प्रारंभी वंदन. कुंडलिनी योग साधणं ही जन्मजन्मांतरीची तपश्चर्या आहे. आपण प्रारंभी उल्लेख केला. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलेलं आहे, बहुकल्प आम्ही पुण्य केले, बहुकल्प तप केलं, त्यावेळेला निवृत्तीनाथांसारखा सद्गुरू लाभला. बहुकल्प आपण पाहिलं, एक कल्प म्हणजे 8 अब्ज 64 कोटी वर्ष. असे अनंत कल्प आम्ही तपश्चर्या केली, त्यावेळेला निवृत्तीनाथांसारखा गुरु आम्हाला लाभला असं ज्ञानेश्वर माऊली म्हणते. मग बाकीच्यांची काय कथा?
आम्ही कोण्या झाडाचा पाला. म्हणून माणसानी सावध असावं, सावधपणे ऐकावं. कुंडलिनी आता तर मेळावे भरतात, स्पर्शात बरोबर कुंडलिनी जागृत होते. इतकं नवल वाटतं मनाला, का समाजाची दिशाभूल करता? करू नये. कुंडलिनी योग कोटी अब्जामध्ये एखाद्याला साधणारा योग आहे, आणि तो मनुष्य असा लोकांतात कधी नाहीच, एकांतातच असतो असं गृहीत धरा. शक्य नाही. कुंडलिनी योग फार अवघड. किंबहुना अष्टांग योगाचे यमनियम साधण्यासाठी काही जन्म जायला पाहिजेत आपले. ती सामाजिक, ती वैयक्तिक नीतिमत्ता, यमस्वरूप सामाजिक नीतिमत्ता आणि नियमस्वरूप व्यक्तिगत नीतिमत्ता धारण करायला आपले काही जन्म जायला पाहिजे. इतकी ती साधना, इतकी ती उपासना अवघड आहे. पण ती साध्य आहे. क्लिष्ट असली, अत्यंत अवघड असली तरी साध्य आहे. जन्मजन्मांतरी तपश्चर्या केली तर ती साधू शकते. पण तो मार्ग अत्यंत अवघड आहे. म्हणून माऊलींनीच सांगितलं, योगेश्वरांनीच सांगितलं, योग्यांच्या माऊलींनी सांगितलं की बाबांनो जाऊ नका, तो मार्ग अवघड आहे. तर शहाण्या माणसाने त्या मार्गाकडे वळू नये. ज्याला खरोखरच कोणताही संग्रह करायचा नाहीये, ज्याला मुळामध्ये प्रपंचात पडायचंच नाहीये, आत्मनिरीक्षण केल्यावर ज्याच्या असं लक्षात येतं की आपली जन्मजन्मांतरीची तपश्चर्या झालेली आहे, ईश्वराने आपल्याला अलौकिक वशीकार वैराग्य प्रदान केलेलं आहे, असं ज्याला कळतं, असं ज्याच्या प्रत्ययाला येतं, त्यांनीच या मार्गाकडे वळावं, अन्य कोणीही वळू नये. हे वशीकार वैराग्य प्राप्त करणं जन्मजन्मांतरीची तपश्चर्या आहे. मग माऊली म्हणते कुठल्या मार्गाने जावं? सर्व संतांनी आम्हाला एकच मार्ग दाखवला, आणि तो म्हणजे भक्तीचा. आपण सर्वजण, विशेष करून जे गृहस्थाश्रमी आहेत ना, त्यांना डोहाळे लागावेत फक्त भक्ती मार्गाचे. त्यांनी योग वगैरे भानगडीत पडू नये, ध्यान वगैरे भानगडीत पडू नये. आता म्हणतील हे भयंकरच सांगतायत, अभ्यंकर. आपण ज्याला ध्यान म्हणतो, डोळे मिटून बसणं म्हणजे ध्यान नव्हे. ध्यान ही अष्टांग योगातली 7वी पायरी आहे. अगोदरच्या धारणेपर्यंतच्या म्हणजे बहिरंग योग सगळा प्राप्त करायला अनंत जन्म जाते. त्याच्या पुढे धारणा, त्याच्या पुढे ध्यान, त्या 7व्या पायरीपर्यंत पोचायला अनंत जन्म तप केलं पाहिजे. म्हणून प्रापंचिकानी आता काय करतात, कोणतेही गुरु सांगतात मीठ डोळे, डोळ्यापुढे काय आण, ओंकार आण, नाही तर तुझी इष्टदेवता आण, म्हणजे तुझं ध्यान सुरू. धादांत असत्य आहे, याला ध्यान म्हणत नाहीत. डोळे मिटणं आणि डोळ्यासमोर ओंकार आणायचा प्रयत्न करणं म्हणजे ध्यान नव्हे. प्रत्याहारापर्यंत आपण जाऊन पोचलो की सगळ्या चित्तवृत्ती मनासहित लय पावून जातात. तुमचं मन अंतरंगाकडे इतकं वळून जातं की बाह्य जगताचा तुम्हाला पूर्ण विसर पडतो. आणि मग त्यावेळेला धारणेनं एका विशिष्ट पारलौकिक पारमार्थिक स्वरूपाच्या सद्वस्तूवर मनाची सगळी एकाग्रता होते, आणि त्याच्या पुढे कुठेतरी मग ध्यानाचा स्पर्श चित्ताला मनाला होतो. ही प्रक्रिया अत्यंत अवघड आहे आणि जनसामान्यांना साधण्यासारखी नाही. मग डोळे का मिटावेत आणि का बसावं? स्वाभाविक काही गोष्टी त्यातून साधल्या जातात. एक तर मौन, डोळे मिटले म्हणजे मौन पहिल्यांदा, आणि दुसरं म्हणजे मनशांतीला काही प्रमाणात त्याचा उपयोग होतो, एवढाच अर्थ आहे. पण अष्टांग योगामधलं ध्यान हे अत्यंत क्लिष्ट आणि अत्यंत अवघड आहे. म्हणून सगळे संत सांगतात कोणत्या मार्गाने जा रे बाबानो? भक्ती मार्गाने जा. भक्तीचे अनंत पैलू आहेत. बरं, आपल्याला आज पाहुणेही असे लाभलेले आहेत, कोणी डॉक्टर आहेत, 50 वर्ष रुग्णांची सेवा केली. ही सेवा म्हणजे भक्तीच आहे. आणि काय आहे? तुमच्या चित्तामध्ये भक्ती नसेल तर सेवा होणारच नाही. भक्तीचं प्रधान वैशिष्ट्य काय असेल तर सेवा आहे. मग जशी मानव सेवा आहे तशी समाजाची आणि राष्ट्राची सेवा आहे. आमचे मिलिंदराव बसले एक बोटे, अशी राष्ट्रभक्ती चित्तामध्ये आहेत की लष्कराच्या भाकरी फुकटच्या भाजायच्या, आपलेच पैसे घालायचे, आपलाच देहजीज व्हायचा, असं सगळं करून पुन्हा तन मन धनाने राष्ट्रभक्ती करत असतात. हे काम सोपं नाही आहे, अवघड आहे. कुणी सांगितलं तर नाही तर त्यांना धर्मवीर संभाजी महाराजांची ती समाधी आहे त्याचा जीर्णोद्धार करा. अरब आखाती देशामधून अनंत पेट्रो डॉलर्स येतात.
वरती प्रतापगडावर जगदंबेच्या मंदिराला वैभव नाही, पण खाली अफजल खानाच्या कबरीचं वैभव मात्र प्रतिदिनी वाढत जातं. आणि मला वाटतं आमचे राज्यकर्ते त्याला उदार देणगीही देतील, घ्या आणखीन वाढवा वैभव. याला प्रखर विरोध करणारी मंडळी आपल्या समाजामध्ये असतात, अशी मिलिंदरावांच्या स्वरूपाने, आणि ते राष्ट्रभक्तीचा आश्रय करून जगदंबेचं पूजन मांडत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम समाजामध्ये जागावा म्हणून नित्य कार्यरत असतात, समर्पित असतात. ही भक्तीची नानाविध रूपच आहे. हे कुंडलिनी जगदंबा असा उल्लेख स्वतः माऊलींनी केलाय. आपण काल त्याचा उल्लेख केला. विश्व व्यापून पुन्हा ती दशांगुल उरलेली ती जगदंबा आहे. तिच्या कृपेनं राज्य निर्माण होतात, तिच्या कृपेनं राज्य वाढतात, तिच्या कृपेनं लयालाही जातात. त्या जगदंबेचा आशीर्वाद जर मिळाला काय घडणार नाही. फक्त आपल्या चित्तात राष्ट्रभक्ती पाहिजे, आपल्या चित्तात देशभक्ती पाहिजे, आपल्या चित्तात देवभक्ती पाहिजे. देव आणि देश ज्यांनी सारखा मानला त्यांना ईश्वर लवकर प्रसन्न होतो. म्हणून आपल्या चित्तामध्ये तो उत्कट भाव पाहिजे. माऊलींनी ज्या वेळेला उत्तर भारताची यात्रा केली नामदेवांच्या सहित, त्यावेळेला या देशाचं विदारक चित्र पाहिलेलं होतं. मग संत काय हातामध्ये तलवार घेऊन लढत नाहीत, समर्थांच्या सारखा एखादाच. पण समर्थ काय तलवार घेऊन लढले नाही. समर्थांनी आपल्या गुप्तीचा, आपल्या कुबडीचा, हातातल्या दंड्याचा, आपल्या छडीचा वापर प्रसंगविशेषी केलाय, शंकाच नाही. पण अशी देव देशभक्ती सारखी मानून पाऊल पुढे टाकणारे समर्थांच्या सारखे एखादेच. पण बाकी सगळ्यांनी काय केलं तर समाजाचं संघटन केलं, समाजाचं सत्व राखलं, आपली भाषा जपली, आपल्या परंपरा जपल्या, आपली संस्कृती जपली. नाहीतर ही इतकी सरमिसळ होऊन गेलेली होती की शिवाजी महाराजांच्या समर्थांच्या कालखंडामध्ये इतका संकर होऊन गेलेला होता. पंढरपूरला एक विद्वान गृहस्थ राहत असत, त्यांचं आडनाव भट होतं. पण त्यांना परकीय सत्तेचं इतकं प्रेम वाटलं, त्यांनी स्वतःचं नाव काय ठेवून घ्यावं, सुलतान भट. आपला विश्वास सुद्धा बसणार नाही, पण ही वस्तुस्थिती ऐतिहासिक. माणसं किती एखाद्या गोष्टीला बळी पडावेत, अशा वेळेला संतांनी निग्रहाने सगळ्या आपल्या समाजाला एकत्र आलं. हरिनाम सांगितलं, रामनाम सांगितलं, रामकृष्ण हरीचा मंत्र जपायला सांगितला. जय जय रघुवीर समर्थ म्हणून सह्याद्रीची कडी कपारीन डोंगर आणि दर्या दुमदुमून टाकल्या. एवढंच नव्हे, तो भक्तीचा ध्वज, भगवा ध्वज आपल्या खांद्यावर घेऊन गंगा सिंधूची खोरी सुद्धा दणाणून टाकली. असं आमच्या संतांच्या भक्तीचं सामर्थ्य आहे. म्हणून संतांनी आपली भक्ती, संतांनी सांगितलेली दुबळी नाहीये, ती सशक्त आहे. तिला शक्तीचं आवरण आहे आणि शक्तीला आमच्या भक्तीचं अंतःकरण आहे. आणि म्हणून त्या भक्तीचं सामर्थ्य लोकविलक्षण आहे. भक्ती आणि शक्ती या जुळ्या बहिणींच्या जोडीला आणखीन दोन आहेत भगिनी. एक मती आहे आणि दुसरी नीती आहे. या चार स्तंभावर आमची संस्कृती आनंदानं नांदते. हे ज्याच्या लक्षात येईल तो कधीही सदाचाराचा मार्ग टाकणार नाही आणि संतांची महत्ता थोरवी त्याच्या चित्तामधून कण सुद्धा कधी कमी होणार नाही. आपल्या सर्व संतांनी भक्तीचा मार्ग दाखवला आणि भक्ती योग आचरूनच उन्नत व्हा असं सगळ्यांनी आपल्याला सांगितलं. ज्या भक्तीचा आपण गौरव गातो ती भक्ती कशी आहे? खरं सांगू आपल्याला, भक्ती म्हणजे द्वैत असाच अर्थ आहे. भक्त आणि देव असं वेगळं दाखवणारी ती भक्ती म्हणजे द्वैतच आहे. भक्ती म्हणजे त्याला ज्ञानाचं अधिष्ठान लाभलं की मग ती भक्ती अद्वैतात परिवर्तित होत असते. भज असा धातू आहे मूळ संस्कृत भाषेमधला, त्याला 3 असा प्रत्यय लागतो आणि तो प्रत्यय लागल्यावर भक्ती असा शब्द, भक्ती अशी संज्ञा सिद्ध होऊन जाते. अगदी प्राचीन कालखंडापासून आजपर्यंत अनंत जणांनी या भक्तीची व्याख्या करायचा प्रयत्न केलेला आहे आणि फार सुंदर व्याख्या केलेल्या आहेत. किती गोड केलेल्या आहेत. नारदांनी आपल्याला माहिती आहे भक्ती सूत्र लिहिली, महर्षी शांडिल्यांनी भक्ती सूत्र लिहिली. या दोघांनी भक्तीची अतिशय सुंदर, नितांत सुंदर व्याख्या केलेली आहे. कोणती व्याख्या केली आहे? नारद आम्हाला सांगतात, सात्वस्मिन परम प्रेम रूपा.
परमेश्वराच्या विषयी निर्व्याज निरपेक्ष प्रेम वाटणं म्हणजेच भक्ती. निर्व्याज प्रेम म्हणजे नवस नव्हे. मनुष्य सामान्यतः भक्ती करतो, पूजापाठ करतो, त्याच्या मागचा भाव हाच असतो की ईश्वराने आपल्याला काहीतरी द्यावं. याला नारदांनी भक्ती म्हटलेलं नाहीये. भक्ती याचा अर्थच मुळामध्ये ईश्वराविषयीचं निर्व्याज आणि परम प्रेम स्वरूप जे जे वाटणं अंतःकरणपूर्वक शुद्ध चित्तामधून वाटणं त्याला म्हणायचं भक्ती. सर्व संतांनी हेच आग्रहाने सांगितलेलं आहे. आता महर्षी शांडिल्य तरी वेगळं काय सांगतात. महर्षी शांडिल्य म्हणतात सा म्हणजे ती भक्ती कशी आहे, परानुरक्ती ही ईश्वरे. ईश्वराच्या विषयी पराकोटीची अनुरक्ती ती प्रेमातूनच निर्माण होते. ज्या प्रेमाला इच्छेचा, कामनेचा, वासनेचा 1% सुद्धा कण सुद्धा स्पर्श झालेला नसतो, अशी प्रेमाची जी उत्कट भावना, अशी जी अनुरक्ती परमेश्वराच्या विषयी, तिला काय म्हणायचं, तिला भक्ती असं म्हणतात. आदि शंकराचार्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की कुरुते गंगा सागर गमनम व्रत परिपालनम अथवा दानम ज्ञान विहीने सर्व मनेन मुक्तिर्न भवती जन्मशतेन. चरपट पंजरिका नावाचं स्तोत्र आहे त्यांचं. त्याची सांगता करताना त्यांनी हा श्लोक लिहिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आचार्य काय म्हणतात की भले तीर्थयात्रा करा, सागराचं स्नान करा, सप्त पावन नद्यांचं मस्तकावर सगळं जल घ्या, व्रत वैकल्य करा, काहीही करा, पण जोपर्यंत ज्ञान नाही तोपर्यंत मुक्ती नाही. हेच शंकराचार्य काय बोलून गेलेले आहेत. मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी. मोक्षाला साधनभूत जेवढी जेवढी म्हणून साधन आहेत त्यातली सर्वश्रेष्ठ कोण असेल तर भक्ती. कौतुकच करून टाकले. इकडे म्हणतात ज्ञानाशिवाय मुक्ती नाही आणि तिकडे म्हणतात गंमत करून टाकलेली आहे, मोक्षाला साधनभूत जेवढी अंग आहेत त्यातलं प्रधान सर्वश्रेष्ठ अंग, सर्वश्रेष्ठ साधन कोणतं, भक्ती आहे. पण ती भक्ती आपण करतो ती नव्हे. पूजा केली, ईश्वरापुढे आरती गायली, नमस्कार केला म्हणजे भक्ती नव्हे. भक्तीला त्यांनी स्वस्वरूपानुसंधान म्हटले. आपल्या स्वरूपाचं म्हणजेच ईश्वराच्या स्वरूपाचं कधीही खंड न पडता सातत्यानं निरंतर अनुसंधान राहणं म्हणजे भक्ती. कळलं नक्की, चेहऱ्यावरून लक्षात आलं. हे स्वरूप अनुसंधान राहणं किती अवघड आहे आपल्या मनाशी थोडी कल्पना करून बघा. स्वरूपाचं अनुसंधान अखंड असणं यालाच आचार्य म्हणतात भक्ती. त्यांनी शंकराचार्यांची अनंत स्तोत्र लिहिली आणि त्याच्यामध्ये फार उत्कट भाव त्यांनी प्रगट केलेला आहे. त्या उत्कट भावामध्ये शंकराचार्य आम्हाला सांगतात की गंगा नदी जशी सागराला जाऊन मिळते, पतिव्रता जशी पतीमध्ये मिसळून जाते, तसा भक्त जर अनन्य असला तर तो परमेश्वरामध्येच मिसळून जातो. यालाच भक्ती म्हणतात. म्हणजे शिवो भूत्वा शिवम यजेत. शिव होऊन शिवाचं पूजन करणं ही भक्ती, असं आचार्यांचं मत आहे. आपल्यापैकी काही जणांनी देवी भागवताचा अभ्यास केला असेल आणि देवी भागवतामध्ये असं म्हटलेलं आहे तेल धारा समम. तेलाची धार कशी असते ती तुटत नाही पाण्यासारखी, कधी अखंड पडत राहते धार, शेवटच्या थेंबापर्यंत ती अखंड पडते. असं अखंड स्वरूप अनुसंधान असणं आणि ईश्वराचं नित्य चिंतन आपल्या अंतःकरणामध्ये, बुद्धीमध्ये, मनामध्ये असणं यालाच भक्ती असं म्हणतात. रूप गोस्वामी या नावाचे चैतन्य महाप्रभूंचे शिष्य होऊन गेले. अचिंत्य भेदाभेदामध्ये किंवा अद्वैवादामध्ये त्यांनी सुंदर व्याख्या करून ठेवलेले. ते म्हणतात कृष्णाला अनुकूल जे जे ते ते सगळं करणं आणि ते पुन्हा निर्व्याज असणं म्हणजेच भक्ती. कृष्णाला अनुकूल असा संकल्प करावा म्हणजेच लोककल्याणाचा, विश्वकल्याणाचा संकल्प करावा आणि निर्व्याजपणे तो व्यवहारामध्ये आणावा. यालाच काय म्हणायचं, याला भक्ती असं म्हणतात. भक्तीचा गोडवा आमच्या पूर्वसुरीने इतका का बरं वाटला, त्याला काही विशेष कारण आहेत बरं का. भक्ती सर्वांगे गोड आहे. बाकी मार्ग कसे आहेत, योगातून काय मिळवायचे, शेवटी परमात्म्याची अनुभूती. कर्मातून काय मिळवायचे, परमात्म्याची अनुभूती. ज्ञानातून काय मिळवायचे, परमात्म्याची अनुभूती, शेवटी आत्मसाक्षात्कार. भक्तीमध्ये आमचे संत आणि आचार्य असं म्हणतात भक्तीतून काय मिळवायचं, भक्तीच मिळवायची. गौणी भक्तीतून पराभक्ती मिळवायची आणि पराभक्तीचा गोडवा एवढा आहे की त्याच्या पुढे सगळंच तुच्छ आहे, काहीच नको.
म्हणजे भक्तियोगाचं पहिलं वैशिष्ट्य असं आहे की इथे साधन ही भक्ती आणि साध्य ही भक्तीच. विलक्षण सुंदर आहे. बरं, दुसरा गोडवा त्याच्यामधला असं आहे की इथे प्रेम फार महत्वाचं आहे. आंतरिक जिव्हाळा आणि प्रेम भक्तियोगामध्ये फार महत्वाचं आहे. आमचे सगळे संत म्हणतात, तू माझी माऊली मी वो तुझा तान्हा पाजी प्रेम पान्हा पांडुरंगे. नामदेवांचं वचन आहे बरं का. किंवा देवा तू माझी माऊली तू माझी सावली पाहतो वाटुली पांडुरंगे. गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई माझं प्रेम. बस तेवढं अखंड काळ दे म्हणजे झालं, दुसरं मला काही नको आहे, असं सर्व संतांनी आपल्याकडे मागितलेलं आहे. हा भावच किती सुंदर आणि उत्कट आहे आपल्या लक्षात आला असेल. हे दुसरं वैशिष्ट्य. बरं, तिसरं वैशिष्ट्य भक्तीचं असं आहे की कर्मयोगामध्ये जरा कर्तव्य कठोरता यावी लागते. योग साधायचा म्हटलं तर देहाला दंड द्यावा लागतो. पद्मासन घालून बसायला लागतं. किती जणांना परवडेल? 10 वेळेला आपल्याला मांडी बदलावी लागते. मग कोण योग स्वरूप करतो साधना? फार थोडी मंडळी. बरं, तिथे देहदंडत आहे. ज्ञान मार्ग आहे तो तर फार अवघड आहे, कारण सगळं विश्व मिथ्या असं गृहीत धरूनच चालावं लागतं ज्ञान मार्गामध्ये. म्हणून या तिन्ही मार्गापेक्षा प्रेममय मार्ग असलेला भक्तीचा मार्ग संतांना फार गोड वाटला, जवळचा, आणि म्हणून त्यांनी सगळ्यांना तोच मार्ग दाखवला. बरं, आणखीन वैशिष्ट्य असं की याला उपाधीची गरज नाही. न लगे सायास जाणे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. तुकाराम महाराज बोलले नाही आहेत. म्हणजे भक्तियोगाचं हे वैशिष्ट्य आहे. जप तप साधन कचुनही लागत खर्चत नाही गठरी भजो रे भैया राम गोविंद हरी. म्हणजे बाह्य उपाधीची गरजच नाही याला. बरं, आणखीन वैशिष्ट्य याचं आहे की अवघी एकाचीच वीण तेथे कैचे भिन्ना भिन्न. भक्ती वैश्विक आहे. इथे कोणी लहान नाही, कोणी मोठं नाही, कोणी श्रेष्ठ नाही, कोणी कनिष्ठ नाही, कोणी राव नाही, कोणी रंक नाही, सगळे त्या विठ्ठलाचे पाईक आहेत असा भाव. म्हणून अवघी एकाचीच वीण तेथे कैचे भिन्ना भिन्न. बरं, गंमत अशी आहे की भक्तीच्या उदरी जन्मले ज्ञान भक्ती ते मूळ आणि ज्ञान ते फळ असा भाव आहे. म्हणजे भक्ती आई आहे आणि ज्ञान कोण असेल? पुत्र आहे. म्हणून अगोदर मातेला वंदन, मग पुत्राला, अगोदर जिजाबाईंना वंदन, मग शिवाजी महाराजांना. विसरायचं नाही कधी. हा भावार्थ आहे त्याच्यामध्ये. बर, त्याच्याही पुढे या भक्तीचा गोडवा इतका आहे. आणखीन वैशिष्ट्य सांगायचं, आमच्या संतांनी मोक्ष सुद्धा बाजूला सारला. जया ते कैवल्याची प्राप्ती. ते काय कैवल्याला म्हणतात? जरा बाजूला सरक. का? आम्हाला मुक्ती नकोय, आम्हाला ज्ञानोत्तर भक्ती पाहिजे. एकनाथ महाराजांना पांडुरंग प्रसन्न झाला आणि म्हणाला, एख्या चल मी तुला काय करतो, मुक्ती देतो. नाथ म्हणाले, नको रे बाबा. पांडुरंगाला आश्चर्यच वाटलं. तो म्हणाला, अरे भले भले आचार्य ज्ञाते महामुनी ऋषी सगळे जण प्रार्थना करतात की देवा आम्हाला मुक्ती दे, मी तुला द्यायला लागलोय तर नको म्हणतोस? त्यावेळेला नाथ म्हणाले, खरंच नको. का नको? तर त्याचा भावार्थ त्यांनी असं सांगितलं आहे, मज थोर भ्रम होता चित्ती गोडी असेल जीवन मुक्ती तेथ न दिसे तुझी भक्ती कोरडी मुक्ती मज न लगे. कोरडी मुक्ती नको म्हणाले नाथ मला. तिथे ज्ञानाचा अहंकार होतो तेव्हा मला यातलं काही नको. काय देणार? ज्ञानोत्तर भक्ती दे, दुसरं काही नाही. मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी असं तुकाराम महाराज म्हणालेले आहेत. मोक्ष मोक्ष काय आमच्या घरी आहेच. अष्टसिद्धी पाणी भरतात आमच्या घरी. देवा ते नको रे बाबा. मग काय कर? बस गोड तुझे रूप गोड तुझे नाम एवढं दे म्हणजे झालं, आम्ही कृतार्थ होऊन जाऊ. भक्तीची ही अनन्य साधारण वैशिष्ट्य आहेत. आपल्या लक्षात आली का पहा. आणि म्हणून माऊलींनी सुद्धा जनसामान्यांना जो मार्ग दाखवला तो भक्तीचाच दाखवला. माऊलींनी कौतुक असं केलं. माऊलींनी ज्या वेळेला सगळा महाराष्ट्र प्रांत पाहिला, उत्तर भारत पाहिला, लक्षात आलं किती उद्ध्वस्त झालेलं आहे सगळं. आक्रमणाखाली तुडवलं गेलेलं आहे. कारण फेब्रुवारी 1294 मध्ये अलाउद्दीन खिलजीची स्वारी आली आणि देवगिरीचं राज्य पडलं. आपल्याला माहिती आहे. आपला समाज इतका उद्ध्वस्त होऊन गेलेला होता, त्यांना भक्तीच्या माध्यमातून एका सूत्रात बांधण्याची आवश्यकता होती. आणि त्याच्या अगोदर सुद्धा मतमतांचा इतका गलबला झाला होता. संप्रदाय पंथ एकमेकाशी इतके भांडत होते, त्यांना एका सूत्रात बांधण्याची गरज होती. म्हणून माऊलींनी कौतुक केलं. माऊलींनी जो भक्तियोग दिला त्याचं रूप पाहण्यासारखं आहे. माऊलींच्या लक्षात आलं, पंढरीची वारी होते,
पण या वारीला सगुणाचं अधिष्ठान आहे हे काय बरोबर नाही. आपल्याला आश्चर्यच वाटेल, पण माऊलींनी हा विचार केलेला आहे. माऊली असं म्हणून गेली की सगुणाचं अधिष्ठान बरोबर आहे, पण ते एकांतिक नसावं. कारण आमचा पांडुरंग म्हणजे निर्गुण परब्रह्म आहे. ते हे परब्रह्म उघडे विटेवरी. काय भाव आहे सांगण्यामध्ये. हे उघडं परब्रह्मच विटेवरी ठेवलेलं आहे. हे सगुण नाही आहे. सगुण दाखवत आहे पण अंती निर्गुण आहे. तेव्हा वारकऱ्यांची जी श्रद्धा आहे ती एकांतिक आहे सगुणाची. त्याला अधिष्ठान निर्गुणाचं अद्वैताचं प्राप्त करून देऊया. म्हणून ही एकांतिक श्रद्धा, ही सगुणाची एकांतिक भक्ती, याला ज्ञानेश्वर माऊलींनी अद्वैताच्या निर्गुणाच्या प्रांगणात हळुवारपणे आणून सोडलं. कोणाला कळलंच नाही केव्हा आणलं ते. आणि मग लोकांच्या लक्षात आलं, अरे निर्गुण सगुण काय समन्वय घडवून आणला. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. आहा, केवढा गोडवा निर्माण करून टाकला. बर, माऊलींच्या लक्षात आलं की आपल्या समाजामध्ये अनंत मंडळी आहेत. पूजा पाठ करतात, भक्ती करतात, भजन करतात, आठवड्यात एकदा जमतात, हरिनाम घेतात, पांडुरंगाचं नाव घेतात, पण यांच्या भक्तीला पराभक्तीचा कुठे स्पर्श नाही. कारण हे सगळं कर्मकांड आहे. ही सगळी कर्मनिष्ठा आहे. अर्थात कर्मकांड आवश्यक आहे. माणसं कर्मकांडावर फार टीका करतात, पण ते चुकीचं आहे. कर्मकांडामुळे आपल्या जीवनाला शिस्त प्राप्त होते, अनुशासन प्राप्त होतं. एक देवपूजा करायची म्हटली, दररोजची वेळ ठरवून घ्या प्रतिदिनी. मग असं लक्षात येतं की त्या वेळेला उठलं पाहिजे, त्यावेळेला स्नान केलं पाहिजे, फुलं आणली पाहिजे, देवपूजा केली पाहिजे, तेवढं पाठांतर झालं पाहिजे, मग आरती केली पाहिजे. आता हे सगळं करायला द्यावं लागणारा वेळ, करावं लागणारं पाठांतर, त्याच्यासाठी लागणारा वक्तशीरपणा, हे तुमच्यामध्ये अनुशासन निर्माण करतं. पण थांबायचं इथेच नाहीये, हे माऊलींनी दाखवून दिलं. पूजा पाठ करा, पण हळूहळू काय करा, आत्मोन्नत व्हा आणि पराभक्तीचा स्पर्श तुमच्या चित्ताला होऊ दे. व्रतवैकल्य, कर्मकांड, कर्मनिष्ठा म्हणजे खरी भक्ती नाही, ती सगळी पराभक्तीची साधना आहेत. हे माऊलींनी आम्हाला दाखवून दिलं. सगळा समाज त्याच्यामुळे कृतार्थ झाला. बरं, एवढंच करून माऊली थांबली. ज्ञानेश्वर माऊलींनी कौतुक असं केलं, त्यांच्या लक्षात आलं की समाज हा निकृष्ट भक्तीकडे गेलेला आहे. निकृष्ट भक्ती म्हणजे काय? त्यांना मसोबाही चालतो, बिरोबाही चालतो, पिरोबाही चालतो. जे मांसाहार मागतात, बकरी मागतात, कोंबडं मागतात, असे सगळे भक्तीचे निकृष्ट तामसी प्रकार त्यांनी आपल्या समाजाला पोखरून काढलेले आहे. समर्थ रामदासांच्या चरित्रातला प्रसंग आहे. आपल्याला माहिती आहे का समर्थ रामदासांना माऊलींच्या बद्दल किती श्रद्धा होती? कदाचित आपल्यापैकी काही जणांना माहिती नसेल म्हणून सांगतो. समर्थ रामदासांनी ज्ञानेश्वर माऊली यांच्यावर एक गोड आरती रचली आहे. माहिती तरी आहे का? अनेकांना हे ज्ञात सुद्धा नसेल, इतकी गोड रचली आहे. तेच चालवलं पुढे, दुसरं काय चालवलं? माऊलींनी जो परिपाठ घालून दिला तोच सगळ्या संतांनी पुढे चालवला. पण समर्थांच्या चरित्रात एक अद्भुत प्रसंग घडला. समर्थांना असं वाटलं की अरे, रामाचं भव्य मंदिर उभं केलं पाहिजे. कुठे करायचं? मग प्रवास करत करत समर्थ कुठे आले? चाफळला आले. आणि चाफळला आल्यानंतर मांडवी नदी आहे, छान गोड नदी, आणि पलीकडच्या बाजूला गावकरी म्हटले तुम्हाला जागा पाहिजे ना, घ्या. पलीकडची जागा दिली. पलीकडची जागा म्हणजे स्मशानभूमी होती. आता सगळे शिष्य म्हणायला लागले, स्वामी गोस्वामी आपण हे कशासाठी घ्यायचं? इथे तर स्मशानभूमी आहे. त्यावेळेला समर्थांनी सांगितलं, जिथे रघुराया येतो तिथे अवघ मंगल आहे. राम इथे येणार, इथे मंदिर उभा राहणार, चिंताच करू नका. आणि तिथे म्हणे अनंत दैवत होती. मसोबा होता, पिरोबा होता, बिरोबा होता. समर्थांनी शेंदूर लागलेले सगळे दगड उचलले आणि टाकून दिले नदीमध्ये. मुक्ती दिली सगळ्यांना. एक घाबरून शरण आला. कोण? मसोबा. तो म्हणाला, समर्थ मला टाकू नका, माझं रक्षण करा. म्हणून समर्थांनी त्याचं रक्षण केलं. चाफळच्या मंदिराच्या बाहेर पायरे चढून जाताना डाव्या हाताला पाहाल तर तिथे मसोबाची स्थापना केली समर्थांनी. आज सुद्धा त्याला नैवेद्य दाखवतात. पण निकृष्ट सगळी दैवत त्यांना रजा दिली. जा म्हटले, तुमच्या स्वस्थळी जाऊन पोचा. माऊलींनी सुद्धा तत्कालीन समाजाला हे शिकवलं आणि सांगितलं, अरे वेड्यानो, इतकी श्रेष्ठ, इतकी निर्मळ सात्विक दैवत असताना तामसी दैवतांच्या मागे का लागलात? आणि म्हणून माऊलींनी आम्हाला सात्विक देवतांचं पूजन करायला शिकवले.
केवढा उत्कट भाव आहे त्याच्यामध्ये. बर, पुन्हा एकदा माऊलींच्या असं लक्षात आलं की पंथोपपंथ इतके झालेत आणि परस्परात भांडतात. त्या कालखंडामध्ये तर गाणपत्य होता, सौर होता, शाक्त होता, पंथ शैव होता, वैष्णव, हे 5 प्रधान होते आणि छोटे मोठे तर असंख्य होते, त्याची गणनाच नव्हती. बर, प्रत्येक जण सौहार्दाने वागत असत असं नाही, परस्परामध्ये चांगला संवाद होत असे असंही नाही, त्यांच्यात भांडण असायची. शैव वैष्णवामध्ये म्हणे अग्नी जात नसे, विस्तव जात नसे, इतकं भांडत असत परस्परांशी की शिवश्रेष्ठ का विष्णू श्रेष्ठ, मारामाऱ्या चालत असत. आणि कशा मारामाऱ्या, आपल्याला आश्चर्य वाटेल, मध्ये पडदा घालत असत. शैव वैष्णवांची तोंड बघत नसत, वैष्णव शैवांची तोंड बघत नसत. इतका कटुपणा त्यांच्या परस्परांविषयी मनामध्ये आलेला होता. दक्षिणेकडे ज्या वेळेला वैष्णव परंपरा हळूहळू सुरू झाली त्यावेळेला चोळ राजांचं राज्य होतं तिथे, आणि त्यांना शिवाबद्दल विलक्षण अभिमान होता. त्यांनी रामानुजानं बोलवलं, या भेटायला या म्हणून, आणि रामानुज घाबरले. चिंता वाटली त्यांना. आपण गेलो राज्यसभेमध्ये, राजांनी अटक केली तर काय करायचं, नकोच म्हटले जायला. त्यांचा एक शिष्य होता, त्याचं नाव होतं कुरेश. तो म्हणाला, स्वामी मी जातो, आपण जाऊ नका. आणि रामानुज गेले नाहीत, हा कुरेश गेला. कुरेश गेल्यानंतर तो जो राजा होता, चोळ राजा, शिवभक्त आहे पराकोटीचा, त्यांनी एकच सांगितलं कुरेशला. त्यांनी ओळखलं हा रामानुज नाहीये. त्यांनी सांगितलं, तू एकच म्हण, शिवात परतरम नास्ती, शिवासारखं श्रेष्ठ दैवत नाही, एवढं मान्य केलंस म्हणजे झालं. आता या कुरेशनी काय उत्तर द्यावं राजाला, केवढं आश्चर्य वाटतं. केवढं अध्ययन केलेले लोक, पण समन्वय मनामध्ये नसावा, आश्चर्य आहे. ते काय उत्तर द्यावं, द्रोणम परतरम असती म्हणजे काय, यांनी काय म्हणायला सांगितलं, यांनी काय उत्तर दिलं, शिवात परतरम नास्ती एवढं म्हण, म्हणजे शिव हे सर्वश्रेष्ठ दैवत आहे असं मान्य कर. ते मान्य न करता तो काय म्हणाला, शिवापेक्षा द्रोण सुद्धा मोठा असतो. हे आपल्या लक्षात आलं का. शिव म्हणजे प्रत्यक्ष शंभू शंकर परमेश्वर, आणि शिव याचा दुसरा अर्थ असा आहे की धान्य मोजायचं दक्षिणेकडे एक छोटं माप आहे. तर हा काय म्हणाला, द्रोण म्हणजे धान्य मोजायचंच माप, ते मोठं असतं शिवापेक्षा. म्हणून हा म्हणाला शिवापेक्षा द्रोण सुद्धा मोठा असतो. म्हणजे शिव त्याला किती तुच्छ होता पहा. त्यावेळेला तो चोळ राजा इतका संतापला, त्यांनी त्या कुरेशाचे डोळे काढले, त्याला अंध केला. आता यांनी म्हटलं असतं तर काय बिघडलं असतं का, शिवन विष्णू एकच आहे, तत्वतः काही भेद नाही आहे. हे सगळ्या पुराणांनी टाहो फोडून सांगितलेलं आहे, पुन्हा पुन्हा सांगितलं. पण एवढं त्या कुरेशला म्हणू नये, म्हणजे आपल्या संप्रदायाविषयी किती घट्ट असतात हे लोक, त्याचं हे उदाहरण आहे. केवढं आश्चर्य वाटण्यासारखं आहे. शैव वैष्णव परस्परांचं मुखावलोकन करत नसत, तोंड बघत नसत. नको रे बाबा, पाहायलाच नको. आपल्याला नवल वाटेल, राजसभेमध्ये वादंग करायला बसत असत, मध्ये पडदा, एकीकडे शिव दुसरीकडे वैष्णव, आणि चर्चा चालायची. इकडून वैष्णव म्हणायचे, काय म्हणत असत, काय रे बाबानो संध्या करता का, का तेवढंही तुमचं अधिष्ठान विसरलं. संध्येत काय म्हटले, सूर्य हा जगताचा आत्मा आहे. मग सूर्य जगताचा आत्मा, सूर्य म्हणजे आदित्य, आदित्य म्हणजे विष्णू, तेव्हा विष्णू हे श्रेष्ठ दैवत. एवढं साधं कळत नाही हो तुम्हाला. मग इकडून शैव म्हणायचे, आ हा हा आपला तो बाब्यान, दुसऱ्याचं ते कार्ट तुम्ही म्हणताच. त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम म्हणता की नाही रे. मग त्र्यंबक म्हणजे कोण, त्र्यंबक म्हणजे शंकर, तेव्हा शंकर हाच श्रेष्ठ. अशा मारामाऱ्या त्यांच्यात चालायच्या. एक वैष्णव म्हणे इतका थोर होता. आपल्याला माहिती आहे वैष्णव उभगंध लावतात आणि शैव आडवे पट्टे लावतात भस्माच. मला दोन्ही आवडतात बरं का, उगाच गैरसमज नको व्हायला लोकांचं. माझं नावच शंकर वासुदेव असं आहे, म्हणजे शिव विष्णू दोन्ही आहेत नाव. आई वडिलांविषयी मी अतिशय ऋणी आहे त्या बाबतीत. इथे हा वैष्णव काय करायचा, सगळं घरात उभं करायचं. बायको वाढायला आली आणि म्हणाली, वाढू का, नको. असं केलं तर शैव होते, पाप लागेल आपल्याला, नको. आडवी मान हलवायची नाही, हा भावार्थ. तर घरी म्हणे सारवण सगळं उभं व्हायचं.
तो मनुष्य झोपायचा कसा? दोन्ही भिंती मिळतात त्या कोपऱ्यात उभा झोपायचा. का? जमिनीवर झोपलो ना तर पाप लागेल, शैव हो. पण इतका कट्टर वैष्णव एके दिवशी शैव झाला. मनात असं नसो त्याला व्हावं लागलं. किती टोकाला हे भांडण गेलेलं होतं. आणि म्हणून शैव वैष्णव समन्वय माऊलींनी पहिल्यांदा घडवून आणला. तो पुढच्या संतांनी समृद्ध करून टाकला की पांडुरंग म्हणजे कोण आहे? तर नागरगोड रूप आहे ते हे स्वरूप काळीचे, मुळामध्ये विष्णूचं रूप असलेला पण मस्तकावर ज्यांनी शिवलिंग धारण केलेलं आहे असा तो विठ्ठल आहे. म्हणजे शैव वैष्णव समन्वयाचं प्रतीक तो पांडुरंग आहे. हे माऊलींनी पहिल्यांदा शिकवलं. आणि खरं नाही आहे का? सर्वार्थाने सत्य आहे. यात काही आश्चर्य करण्यासारखं विशेष आहे मला तरी वाटत नाही. कारण शंकरांनी विष प्यायलं आणि त्याचा परिणाम विष्णूवर झाला. विष्णू निळा सावळा झाला. आणि विष्णूने अमृत प्यायलं त्याचा परिणाम शंकरावर झाला, कारण तो कर्पूर गौर झाला. काय भेद आहे सांगा मला? अभेदच आहे दोघांच्या मध्ये. पण हे माऊलींना समाजाला शिकवावं लागलं, शहाणं करावं लागलं, त्यांना सांगावं लागलं. बरं, एवढं करून माऊली थांबली असं नाही. माऊलीने आणखीन काही गोडवा त्याच्यामध्ये भरून टाकला. जसा शैव वैष्णव समन्वय माऊलींनी घडवून आणला तसं माऊलींनी लोकांना कृतार्थ केलं. कोणत्या दृष्टीनं? त्यांनी सांगितलं, अरे भक्तीचा गोडवा किती विलक्षण आहे. धर्माधिष्ठित अर्थ काम सेवन केले की मोक्ष मिळतो. तो मिळाल्यानंतर जी भक्ती आपण सेवन करतो ती ज्ञानोत्तर भक्ती असते. मोक्षाचा लाभ झाल्यावर संत म्हणतात ते बरोबर आहे. मोक्षपदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी, विटे ऐसे सुख नो हे भक्तिरस, पुढती पुढती आस सेवावे. हे सगळं बरोबर आहे. पण हे कुणी म्हणावं? ज्यांनी मोक्ष प्राप्त करून घेतला त्यांनी. आता तर काय, कुठलाही कीर्तनकार उठतो आणि मोक्षाला लाथा मारत सुटतो, नमो नमः. ज्यांनी मोक्ष प्राप्त केला त्यांनी म्हणावं की आम्हाला मोक्ष नको. प्राप्त करण्यापूर्वी मोक्ष तुच्छ आहे म्हणण्यात काय अर्थ आहे? माऊलींनी त्याला पंचम पुरुषार्थ केला. आपल्या लक्षात आले का? पहा, माऊलींनी कौतुक असं केलेलं आहे. भक्तीला पंचम पुरुषार्थ करून टाकला. चहू पुरुषार्थ श्री भक्ती जैसी. 8व्या अध्यायामध्ये भक्तीचा अनेक प्रकारे गौरव हा माऊलींनी गायलेला आहे. पण महत्वाचं साधन सांगितलं, चहू पुरुषार्था श्री भक्ती जैसी. हे भक्तीची किती वैशिष्ट्य, अनन्य साधारण वैशिष्ट्य माऊली सांगते बघा. आता हा पंचम पुरुषार्थ आहे, तो ज्याला साधला, या रे कोणीही असा, सगळ्यांना सामावून घेणारी भक्ती म्हणजे प्रचंड राजप्रासाद आहे. अन्य सगळ्या मार्गाने त्याच्या आत सुखाने राहावं. माऊलींनी तर भावार्थ दीपिकेमध्ये एके ठिकाणी म्हटलेलं आहे, कर्म असो, ज्ञान असो, योग असत, याच्या सीमारेषा कोणत्या? तर त्या भक्तीच्या. आहा, काय गोड सांगितलं. कर्म योग ज्ञानाची सीमारेषा कोणती? भक्तीची. पण ही भक्ती आपण करतो ती नव्हे, स्वरूपानुसंधान असलेली भक्ती ती खरी भक्ती, असं माऊलींना सांगायचंय. इतकी अनंत वैशिष्ट्य माऊलींनी सांगितले. म्हणून सर्व संतांनी भक्तीची कास धरली आणि त्याचा पाया जर कोणी घातला असेल तर ज्ञानेश्वर माऊलींनी घातला. नाहीतर नारदांनी म्हणूनच ठेवले की तुमची भक्ती इतकी विलक्षण आहे. मूळ भक्तीचा गाभा तर अलौकिक आहेच, पण त्याच्याही पल्याड जर जाऊन पाहिलं तर काय, स्वयंफल रूपेती असं म्हटलेलं आहे. भक्ती ही स्वयंफल स्वरूपच आहे, त्यातून वेगळं काही मिळवायचं नाही आहे. आणि सातु कर्म ज्ञान योगेभ्यः अपि अधिकतरा. कर्म ज्ञान योग याच्यापेक्षा भक्ती थोर आहे असं नारद म्हणतात. नारद कोण आहेत? तर प्रत्यक्ष स्वतः भक्तिपीठाचे सर्वश्रेष्ठ आचार्य आहेत. आज कीर्तनाची गादी नारदांची गादी म्हणून ओळखली जाते. इतकं भव्य दिव्य काहीतरी त्या भक्तीमध्ये आहे. आणि म्हणून स्वतः ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा भक्तीचे वैशिष्ट्य सांगत असताना कीर्तन भक्तीला असामान्य प्राधान्यत्व दिलेलं आहे. कीर्तन भक्तीचा गौरव एवढा वाढवला त्यांनी पंढरीला आणि पंढरीच्या वाटेवर आळंदीपासून, की आज कीर्तन भक्ती म्हणजे वारकरी संप्रदायाचं हृदय झाल्यासारखं झालेलं आहे. ही देण कुणाची असेल तर ती माऊलींची आहे. त्याचा विस्तार कुणी केला? नामदेव महाराजांनी केलेला आहे. पण सातु कर्मज्ञान योगेभ्यः अपि अधिकतरा हे सर्वार्थाने खरं आहे. म्हणून माऊलींनी सुद्धा भक्तीचा गौरव सर्वांगाने गायला. माऊलींचं एक वचन आहे, आपल्याला पटते का? पहा, माऊली म्हणतात, देखे मनुष्य जात सकळ स्वभावतः भजनशीळ.
स्वभावतः माणसं कशी असतात? भजनशील असतात. म्हणजे भजन करायला आवडतं, टाळ वाजवायला आवडतात, भगवंताचं नाव घ्यायला आवडतं, कारण ते फार सोपं आहे. स्वभावतः जास्तीत जास्त मानवगण हा भावनेवर जगतो. त्या भावनेमध्ये भक्तीचा उगम फार चटकन होत असतं. म्हणून माऊली असं म्हणते की देखे मनुष्य जात सकळ स्वभावतः भजनशीळ. बाकीचे मार्ग आहेत, पण त्याला काही ना काहीतरी अडचणी असतात. माझा मुंबईमध्ये एक विद्यार्थी, तो मला एकदा काय सांगायला लागला. तो म्हणाला, मी शीर्षासन केलं घरामध्ये की आई माझे पाय धरते. म्हटलं, तू आईचे पाय धरायचे का आईने तुझे पाय धरायचे? तो म्हणाला, आई मला काय म्हणते पाय धरून? बाळा रे, एवढं आसन सोडून बाकी काही केलंस तरी चालेल, कुठलीही योगासनं कर. का असं विचारलं की ती म्हणते, इकडे पडलास तर टीव्ही आहे, तिकडे पडलास तर नवीन आणलेली क्रोकरी आहे, तू पडल्याचं दुःख मला होणार नाही, काहीतरी फुटेल नक्की. मी त्याला म्हंटल, अरे आईचं म्हणणं तू काय ऐकत नाहीस? शीर्षासन सोडून बाकीचं करावं. त्यावेळी त्यांनी काय उत्तर द्यावं? तो म्हणाला, सर आमच्याकडे जेवढी जागा आहे त्यात करण्यासारखं एवढं एकच आसन आहे, मुंबईमध्ये दुसरं काय करणार? आहे की नाही गंमत? सांगा बरं. आता बाकीचे मार्ग आव्हान देतात, खरंय, पण त्याला जो एकांत लागतो, त्याला जी बैठक लागते, त्याला जी जागा लागते ती मिळत नाही. पण हरिनाम बसल्या जागी घेता येतं. अहो येता जाता उठत बसता कार्य करता, सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळता, घरी दारी शय्येवरी बहुसुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. संतांनी किती सुंदर मार्ग दाखवून दिला आम्हाला. या मार्गाने जा, कृतार्थ होऊन जाल. माऊली तेच सांगते. म्हणून देखे मनुष्य जात सकळ स्वभावतः भजनशीळ. पुढे माऊलीने आम्हाला एक सूत्र सांगितले. भगवंतांच्या मुखातून माऊली असं बोलते, माझी ये भक्ती वीण जळवते जियाले पण, अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. काय गोड लिहितात माऊली खरंच. माझी ये भक्ती वीण, भगवंत म्हणतात माझ्या भक्तीचा स्पर्श ज्याच्या चित्ताला नाही, माझी ये भक्ती वीण जळवते जियाले पण, आग लागो अशा जन्माला. असं माऊली म्हणते. का? अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. या पृथ्वी तलावर दगड काय कमी आहेत का? निर्जीव दगडाला काय भक्तीचा स्पर्श होणार? आता मनुष्य प्राणी सजीव आहे आणि तरी भक्तीचा स्पर्श अंतःकरणाला होत नसेल तर तो दगडासारखाच आहे, पाषाणासारखा आहे. म्हणून माझी भक्ती वीण जळवते जी आले पण. म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात आणि फार गोड सूत्र त्यांनी सांगितलं. भगवंत अर्जुनाला काय म्हणतात? तरी झडझडोनी वहिला निघ, ये भक्तीची ये वाटे लाग. माझा अव्यंग निजधाम हवा असेल तर भक्तीच्या मार्गाने जा. माऊली असं नाहीये बोललेली झडझडूनी वहिला निघ, ये कर्माची ये वाटे लाग नाही, ज्ञानाची ये वाटे लाग नाही, योगाची ये वाटे लाग अजिबात नाही. झडझडूनी वहिला निघ. काय सांगितले? आता क्षणाचाही विलंब अर्जुना करू नकोस, भक्तीच्या मार्गाने जा. म्हणजे काय होईल? माझा अव्यक्त निजधाम अव्यंग निजधाम तुला सहजगत्या प्राप्त होईल. अर्थात मोक्षाचा लाभ तुला होईल, ज्ञानोत्तर भक्ती तुला सहज प्राप्त होईल. म्हणजे माऊली सुद्धा आम्हाला काय सांगते? भक्तीचा गौरव उलगडून सांगते. बर त्याही पुढे माऊलीने आम्हाला जाऊन सांगितलेलं आहे, आता ही भक्ती कशी करावी. पुन्हा सांगतात की नुसतं नामस्मरण, नुसती पूजा म्हणजे भक्ती नाही आहे. मग आम्ही भक्ती करायची कशी? नाथांनी फार छान सांगितलं. ज्ञानाचं एका ना अगोदर नाथांचं सांगतो आणि त्याचं एकच सूत्र अगोदर यांनी माऊलीनी कसं सांगितलं ते ध्यानात घेऊया. एकनाथ महाराज म्हणतात, भक्ती करायची ना, वाचा नेमावी माझेनी नामे. तुमची जी वाणी आहे ती कोणासाठी खर्ची घाला? ईश्वराचं नामस्मरण करण्यासाठी. आम्ही ते करतो का? नाही. कृष्ण भक्तीला दोन अर्थ आहेत. एक प्रत्यक्ष परमात्म्याची भक्ती आणि दुसरी कृष्ण भक्ती म्हणजे वाईट बोलत जायचं. कृष्ण याचा दुसरा अर्थ तसाही आहे. म्हणजे नावं ठेवल्याशिवाय आमचा दिवसच जात नाही. काय हो काय हो काय स्वतःच्या पायाखाली काय जळते बघा ना. आम्हाला दुसऱ्याची फार काळजी लागलेली असते. कसं होणार त्याचं, आपलं कसं होणार याची चिंता करा ना. म्हणून कृष्ण भक्ती माणसं चमत्कारिक करतात. वाचा नेमावी माझेनी नामे.
मग दुसरं काय करावं? मन नेमावे ध्यान संभ्रमे. मनाला ध्यानाची जोड देऊन टाकावी, वाणीला हरिनामाची जोड देऊन टाकावी. प्राण नेमावा प्राणायामे. काय नाथांनी एक एक सुंदर सूत्र सांगितले. प्राणाला थोडासा प्राणायामाचा म्हणजे श्वसनाचा अभ्यास करावा. बुद्धी नेमावी आत्मविवेक असं म्हटलेलं आहे नाथांनी. बुद्धीचा उपयोग आत्मविवेक जागवण्यासाठी करावा. आम्ही करतो का कधी? अंतरंगात आम्ही पाहतच नाही. बुद्धीचा उपयोग केवळ पैसा पैसा आणि पैसा. सगळी माणसं हेच करतात की नाही पहा. बुद्धीचा त्यांना उपयोग वाटतं. फक्त पैसा मिळवण्यासाठी ईश्वराने बुद्धी दिले नाही. ते तर काय, पैसा मिळतोच बुद्धीचा उपयोग केला, पण आत्मविवेक जागवण्यासाठी प्राधान्यानं आपल्या बुद्धीचा उपयोग आहे. बुद्धी नेमावी आत्मविवेके मग परमात्म सुखे इतुके कौतुके होसी मद्रूप. भगवंत सांगतायत. नाथांनी काय सुंदर मार्ग दाखवला. माऊलीनी एका सूत्रात सांगून टाकलं. ओवीच्या एक चतुर्थांश चरणात सांगितलं काय? कर्मे ईशु भजावा. कर्मानं तुमच्या ईश्वराचं पूजन करा. म्हणजे तुमचं कर्म इतकं निर्मळ होऊ दे की त्यांनीच ईश्वराचं पूजन होऊ दे. आपल्या सगळ्या कर्माला शारदेचं विद्येचं अधिष्ठान प्राप्त होऊ दे. ते एकदा प्राप्त झालं की आपली कर्म निर्मळच झाली म्हणून समजा. आम्ही अशी कर्म निर्मळ करतो का? ईश्वर साक्ष करतो का? कर्मे ईशु भजावा हे केव्हा होईल? प्रत्येक कर्माचं अधिष्ठान ईश्वर होईल त्याच वेळेला होणार. आम्ही शक्य तितका चुकारपणा करतो. माणसं चटकन ढकलून टाक. संस्थेमध्ये काही कामं असतात आणि सांगितलं हे काम करा की तो उजवीकडे बघतो, हे कर रे, म्हणजे आपल्यावर नको ते. चाकराला पडचाकर म्हणतात तसं ढकलून टाकतात. शक्य तितकं आपल्यावर नको ते काम. अशाने कधी ईश्वर वळत नाही. अशाने कधी परमेश्वर प्रसन्न होत नाही. आणि म्हणून कर्मे ईशु भजावा. त्याला काय काय लागतं? माऊलींनी त्याची काही पथ्य सांगितली. त्यातलं सगळ्यात प्रधान पथ्य आहे श्रद्धा. कर्मे ईशु भजावा. आता जे बुद्धिजीवी आहेत, बुद्धिजीवी नाही, बुद्धिवादी आहेत, त्या इतके तरकट असतात की ते म्हणतात श्रद्धा कसली? अंधश्रद्धा आहे. श्रद्धा याचा अर्थ काय? सतावर जी अधिष्ठित झालेली तुमची निर्मळ भावना ती म्हणजे श्रद्धा. ज्या गोष्टीचा तुम्हाला स्वतःला अनुभव आलेला नाहीये, पण ज्यांना लोकोत्तर महात्म्यानं तो आलेला आहे आणि त्यांनी लिहून ठेवलेला आहे, अशा वचनावर पूर्ण विश्वास ठेवणं म्हणजे श्रद्धा. ईश्वर आहे किंवा नाही आपल्याला अनुभव नसेल, पण माऊली म्हणतात ईश्वर आहे म्हणजे असलाच पाहिजे. ही आमची दृढ भावना म्हणजे श्रद्धा. सगळे आचार्य ऋग्वेद कालखंडापासून आजपर्यंत म्हणतात ईश्वर आहे. सगळे संत म्हणतात ईश्वर आहे. त्याच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे श्रद्धा. श्रद्धेनं चमत्कार होतो. विवेकानंदांना अमेरिकन शिष्याने विचारलं तर की आपण या भूतलावर कशासाठी आलात? स्वामीजींनी एका वाक्यात उत्तर दिले, मेलेल्या श्रद्धा पुन्हा जाग्या करण्यासाठी. बस. श्रद्धा जागल्या एक मनुष्य पर्वत सुद्धा हलवू शकतं असं सामर्थ्य त्याच्या ठाई प्राप्त होतं. आणि म्हणून माऊली सांगते श्रद्धा नितांत आवश्यकता आहे. कशी श्रद्धा? कशी म्हणे? वर्षाकाली सरिता चढू लागे पांडुसुता तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसे. ही नित्य नवी श्रद्धा आपल्या चित्तामध्ये जागरूक होऊन ती वाढली पाहिजे असं माऊलींनी आपल्याला शिकवलेलं आहे. बरं, श्रद्धेबरोबर निरीच्छा पाहिजे. इच्छा नको कर्म करताना की याचं फळ मी घ्यावं, म्हणजे कर्मयोगात आपण जे पाहिलं ते निरीच्छा. दुसरं निरहंकारिता पाहिजे. आणि निरहंकारिता ही फार अवघड आहे. निरहंकार हा ज्ञानस्वरूप असावा. अहंकाराचे 4 टप्पे आहेत. एक अज्ञानजन्य निरहंकार, दुसरा व्यक्तिगत अहंकार, तिसरा व्यापक अहंकार आणि चौथा ज्ञानजन्य निरहंकार. आपण कोणत्या पातळीवर आहोत बघायचं. जनावरांना अहंकार नसतो, निरहंकारच असतो, पण तो अज्ञान स्वरूप असतो, त्यात ज्ञान नसतं. माणसाला जे ज्ञान तपश्चर्येने प्राप्त करता येतं ते जनावराला नसतं. जनावर निरहंकारीच असतात. माणसासारखा अहंकार त्यांना नसतो. मी आमच्यापेक्षा सरस, आमच्यापेक्षा श्रेष्ठ असा भाव जनावराच्या मनात नसतो. जनावर शिकार करतं आणि पुन्हा भूक लागे तर उगाच कोणाला मारत नाही. जनावराचं वैशिष्ट्य आहे. पण तो अज्ञानजन्य निरहंकार आहे. आता छोटा अहंकार, व्यक्तिगत अहंकार कुणाजवळ असतं? जनसामान्य आपल्याला समाजामध्ये दिसतात त्यांच्याजवळ तो अहंकार असतो.
व्यापक अहंकार कुणाजवळ असतं? ज्याला वाटतं या राष्ट्राचं समाजाचं भलं व्हावं, त्याच्याजवळ तो अहंकार व्यापक होऊन आलेला असतो. आणि जो खरा आत्मज्ञानी असतो त्याला आत्मज्ञान झाल्यामुळे त्याचा अहंकार पूर्ण गेलेला असतो. तो ज्ञानजन्य निरहंकार असतो. ही अंतिम पायरी आहे. माऊली म्हणते जशी श्रद्धा पाहिजे, जशी निरीच्छ वृत्ती पाहिजे, तशी निरहंकारिता तुमच्या ठाई जागली पाहिजे. ही निरहंकारिता निरीच्छा जागण्यासाठी तुमचं चित्त निर्मळ व्हायला पाहिजे. ही 4 अधिष्ठान जोपर्यंत असत नाहीत तोपर्यंत तुमच्या हातून भक्ती घडणं शक्य नाही. कर्मे ईश भजावा असं तुमच्या हातून कधीही घडणार नाही. म्हणून माऊलीने एक सुंदर ओवी लिहिली. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. भगवंताला सुद्धा संतोष होतो. कशाने? तुमच्या वाट्याला आलेलं कर्म ईश्वर स्वरूप करून पुन्हा त्यालाच जर तुम्ही अर्पण केलं तर तो भाव इतका उत्कट आहे, इतका भव्य आहे, ईश्वराला सुद्धा त्या गोष्टीचा संतोष वाटतो. आता आपण वयाने सगळे मोठे आहोत. आपण मनामध्ये विचार करायचा की आपण आतापर्यंत पाठी टाकली का कर्मे ईशू भजावा असं केलं. जिथे जिथे आपण नोकरी केली तिथे पाठी टाकली की खऱ्या अर्थानं तळमळून आपण ते काम केलं. शिक्षकांनी प्रामाणिकपणे शिकवलं का? डॉक्टरनी सेवाव्रत म्हणून ते अंगीकारलं का? कामगारांनी भरपूर चांगली निर्मिती व्हावी म्हणून आपले श्रम तिथे दिले का? ज्यानी त्यांनी विचार करायचा. स्वयंपाकघरामध्ये आपलं 100% योगदान आहे का? का आठवड्यातून 3 वेळेला बंदिस्त पॅकेट्स आपण किती दिलं? कर्मे ईशू भजावा. माऊलीनी आपल्याला आश्चर्य वाटेल आत्मज्ञानाची तुलना कशाशी केली वारंवार, की त्या आत्मज्ञानाची गोडी कशी म्हणे. तर स्त्रीनं मन चित्त एकाग्र करून स्वयंपाक करावा आणि तो अत्यंत रुचकर व्हावा, तशी आत्मज्ञानाची गोडी आहे. हा काय तुम्हाला भाग्य वाटलं पाहिजे तुमचं की तुमच्या स्वयंपाकाला एकाग्र चित्ताने केलेल्या एवढी उंची माऊलीनी प्राप्त करून दिलेले की किती विलक्षण सुंदर आहे. पण त्याला निरीच्छा निरहंकारिता श्रद्धा आणि निर्मळ चित्त पाहिजे. हे माऊली पुन्हा पुन्हा सांगते. आता कर्मे ईशू भजावा. ते कर्म कसं माऊलीनी उलगडून दाखवत. आपण कर्माचे प्रकार पाहिले. आता माऊली काय म्हणते? 3 प्रकारची कर्म असतात. एक स्वाभाविक, दुसरं लौकिक आणि तिसरं विहित. सावधात ना, साधेमध्ये विचारावं लागतं. स्वाभाविक, लौकिक आणि तिसरं विहित 3 प्रकारची कर्म आहेत. स्वाभाविक कर्म याचा अर्थ देह धारणेसाठी, देह धर्मासाठी जी जी कर्म आपल्याला करावी लागतात प्राधान्यानं कर्मेंद्रियांच्या माध्यमातून 5 कर्मेंद्रियाच्या, ती सगळी स्वाभाविक कर्म आहे. आता लौकिक कर्म कोणती? लौकिक कर्म याचा अर्थ असा की समाजाच्या आणि राष्ट्राच्या धारणेसाठी जी कर्म अपरिहार्यपणे प्रत्येक नागरिकांनी मानवानी केली पाहिजेत त्याला लौकिक कर्म म्हणतात. यालाच आपण राष्ट्रीय परिभाषेमध्ये कर्तव्य असं म्हणतो. त्याला माऊली लौकिक कर्म म्हणते. स्वाभाविक कर्म अपरिहार्य आहेत, ती 5 कर्मेंद्रियाची आहेत. लौकिक 5 कर्म, लौकिक कर्म ही 5 ज्ञानेंद्रियांची आहेत. आता उरलं विहित कर्म. हे विहित कर्म कशाने? धर्माचरण करून करावं असं माऊली सांगते. धर्माचरणातलं जे जे कर्म ते विहित कर्म आहे. म्हणजे कसं? मन जिंकून केलेलं कर्म ते विहित कर्म. म्हणजे 5 कर्मेंद्रियाचं कर्म हे स्वाभाविक कर्म, 5 ज्ञानेंद्रियांचं कर्म हे लौकिक कर्म आणि मन जिंकून म्हणजे उरलेली दशेंद्रिय जिंकून केलेलं कर्म म्हणजे विहित कर्म आहे. त्याला माऊलीने एक सूत्र सांगितले. काय गोड सांगते माऊली, अफाट. माऊली म्हणते हे जर तुम्हाला करायचं असेल, ईश्वराच्या मुखातून सांगितले बर का, कर्मे धून मला द्यावी असं भगवंत म्हणतायत. हा तुमची कर्म धून मला द्या म्हणजे मग ती कर्मे ईशू भजावा अशा योग्यतेला पोचतील. म्हणजे काय? कर्म धुवायची म्हणजे काय? त्यातला अहंकार धुवून टाकायचा. जरा सुद्धा म्हणायचं नाही मी केलं, हे कर्म मी करता असं म्हटलं की नाश पावलातच म्हणून सांगतात. हे कर्म ईश्वर करता असं म्हणायचं. माऊलीने हे शिकवलेलं आहे, सांगेल कर्मे धुवून द्यावी, स्वच्छ करून द्यावी. म्हणजे अहंकार त्यात नसावा, वासना त्यात नसावी, आसक्ती त्यात नसावी. कर्तृत्व भोक्तृत्व टाकलेलं, अहंकार आसक्ती टाकलेलं असं जे कर्म त्यांनी ईश्वराचं पूजन करावं असं माऊली सांगते. किती विलक्षण सुंदर आहे. आपण हा प्रयोग कधी केलायत का?
करून बघा, म्हणजे त्याचा सात्विक आनंद काय असतो ते आपल्याला काय. साध्या साध्या गोष्टी असतात. आता गणेशोत्सव झाला, सगळे धडपडतात, मी कसा मोठा आहे, मी कसं संयोजन केलं, मी कशी सगळी तयारी केली, दाखवायला. शून्य आहे. गणपती म्हणतो तुझं पुण्य शून्य, कारण सगळं दाखवून करायचा प्रयत्न. कर्मेषु भजावा, तर जास्तीत जास्त माणसांनी मागं राहावं, पण सगळं उत्कट भावनेनं करावं. कधीही आपलं नाव पुढे येईल असं पाहू नये. असं जो मनुष्य करत जातो त्याला ईश्वर प्रसन्न होतो, आणि खऱ्या अर्थानं मग ते कर्मेषु भजावा अशा पावित्र्याला त्याचं कर्म जाऊन पोचतं. आता प्रश्न असा उभा राहील, अहंकार घालवायचा, आसक्ती घालवायची, कर्तृत्व भोक्तृत्व घालवायचं, कसं घालवायचं. माऊली म्हणते वेड्या फार सोपा येते. काय कर, मन आणि बुद्धी मलाच देऊन टाक ना. मन तू कुणाकुणाला देतोस, बुद्धी कुणाकुणाला देतोस, तू मलाच देऊन टाक. भक्तीचं वैशिष्ट्य असं आहे की भक्ती एकदा तुम्हाला प्राप्त झाली की भक्ती तुम्हाला बोलायलाच प्रवृत्त करते. भक्ती तुमच्या स्वतःपुरती राहतच नाही. भक्ती भक्त जगाला भरभरून वाटत असतो. सेवितो हा रस वाटितो आणि का. तुकाराम महाराज म्हणाले ते बरोबर आहे. मी हा रस सेवन करतो भक्तीचा आणि जगाला भरभरून वाटतो. इतकंच सामर्थ्य त्या भक्तीचं आहे, जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपुला हाती रिगाला भक्तिपंथी जगा दे तू. माऊलींनी बरोबर सांगितलेलं आहे. पुरुषार्थ सिद्धी चौथी, मोक्ष ज्याच्या हाती आलेला आहे तो काय करतो, रिगाला भक्तिपंथी जगा दे तू. आपल्या हातामध्ये जणू मोक्ष घेतो आणि काय करतो, जगाला वाटत सुटतो. घ्या रे घ्या रे, मुक्ती वाटायला घेऊन टाका. सेवितो हा रस वाटितो आणि का. असं त्या भक्तीचं भाग्य आहे, भरभरून देतो तो लोकांना. मग हे करण्यासाठी काय केलं पाहिजे, मन आणि बुद्धीचं ऐक्य केलं पाहिजे. मन बुद्धीचे ऐक्य हे जर झालं तर मी तू पण वेगळं काही उरणारच नाही असं माऊली म्हणते. आणि ते सर्वार्थानं खरं आहे. पण मनबुद्धीचं ऐक्य करायला मनाला दंड करता आला पाहिजे ना, कारण ते मन फार चावट आहे. माऊली म्हणते मन विवेकाते भुलवी, संतोषाते चाड लावी. काय लबाड आहे बघा, काय काय उद्योग करतोय. आणि त्रैलोक्य थोडे रहाटाया, त्रैलोक्य थोडं पडतं फिरायला या मनाला, असं ते असतं. विवेकाला भुलवून टाकतं, संतोष तुमचा असंतोषामध्ये पालवून टाकतं, तुम्हाला सदैव अस्वस्थ करतं. ते कोण असतं, ते गा किरीटी हे मन. 6वा अध्याय 13वा अध्याय भावार्थ दीपिकेचा. दोन्हीकडे मनाचं उदंड कौतुक माऊलीने गायलेलं आहे. म्हणून मन जिंकायचं, मन जिंकलं बुद्धी आपोआप येते आणि मग मनबुद्धीचं ऐक्य होऊन जातं. माऊली त्याही पुढे सांगते, जेथ मनबुद्धीचे ऐक्य तेथ अहंकारू ये, असं म्हटलंय त्यांनी. म्हणजे मनबुद्धीचं ऐक्य झालं की इतर वेळेला आपल्याला नाचवणारा अहंकार लीन होतं आणि त्या मनबुद्धीत मिसळून जातो. तेव्हा आपल्याला जर कर्मेषु भजावा असं करायचं असेल तर काय करायला पाहिजे, अगदी साधी गोष्ट आहे. आपल्याला एकच करायला लागेल, मनबुद्धीचं ऐक्य करावं लागेल. मग आता अशी भक्ती जर आपल्याला आचरायची असेल, त्या भक्तीचे अनन्य विविध मार्ग आहेत. माऊली दाखवते, एक कीर्तन भक्तीचा मार्ग आहे. सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रता. 9व्या अध्यायामध्ये राजविद्या राजगुह्य योगात सांगितलेलं आहे. हे भक्त कशी करतात भक्ती, आणि कीर्तन भक्तीचा ओलावा किती सुंदर असतो त्याचं वर्णन माऊलीने केलंय. आणि ते वारकऱ्यांचं हृदय होऊन गेलेलं आहे, इतकं गोड आहे. त्याच्यात सामर्थ्य इतकं पराकोटीचं आहे. तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे. काय माऊली गोड लिहून जात. तरी कीर्तनाचे नि नटनाचे, नटनाचे म्हणजे उत्कर्ष बर का, परोत्कर्ष याला नटनाचे म्हणतात. ज्या वेळेला कीर्तन भक्तीचा परोत्कर्ष होतो त्यावेळेला प्रायश्चित्ताचं कामच उरत नाही. कोणी पापच करणार नाही, मग प्रायश्चित्त कशाला घ्यायला पाहिजे. कीर्तन भक्तीचा परोत्कर्ष झाला की कीर्तनकारासहित सगळ्यांची चित्त आणि मन ही निर्मळ होऊन जातात. मग ही कीर्तन भक्ती कशी असते, परमेश्वराचं नामस्मरण करून ते काय पहा काय करवतात. काय सुंदर लिहिले, ऐसे माझे नि नाम घोषे धवळले विश्व. नाम गौरवानी, नाम घोष गौरवान विश्व धवळून टाकतात, उजळून टाकतात, दुमदुमून टाकतात. कीर्तनकार जे परमेश्वराची अनन्य भक्ती करतात ते असा चमत्कार करतात. काय करतात, पहाटे वीण पाहवित. असं कधी घडतं, पहाट झाली नाहीये, सूर्य उदयाला आले नाही तरी ते दाखवतात, हे बघ कैवल्य.
अमृताशिवाय कैवल्याचा लाभ करून देतात. इतकी योग्यता या महात्म्यांना प्राप्त झालेली असते. एक वेळ योग्याच्या हृदयाला ओलांडून भगवंत म्हणतायत मी जातो, पण जिथे माझं नामस्मरण असतं त्यांना मला ओलांडून जाता येत नाही. मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद, नाहं वसामि वैकुंठे. मग कुठे असतो मी? भक्तानाम हृदये रवौ, जिथे अंतःकरण ईश्वराचं नामस्मरण करतं, कीर्तन भक्ती गातं. अर्जुना, हे भगवंत नारदाला सांगताय, हे नारदा मी तिथे असतो बरं. मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. केवढं सामर्थ्य आहे. आणि म्हणून माऊली म्हणाली, काही एखाद्याने वैकुंठासी जावे. पूर्वी असं होतं की कुणीतरी चुकून एखादाच वैकुंठाला जायचं. आमच्या कीर्तनकारांनी कौतुक असं करून टाकलं, या मेदिनीलाच वैकुंठ केलं. आता प्रश्न असा पडला, यम म्हणे कोणा यमावे, दमू म्हणे कोणा दमावे. यमाला कळेच ना, आता कुणाला पकडून घ्यायचं? कारण ही मेदिनीच वैकुंठ होऊन गेली, सगळेच पुण्यात्मे झाले, आता कुणाला उचलायचं न्यायचं, असा प्रश्न त्याच्या पुढे निर्माण झाला. आणि म्हणून माऊली सांगते, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. अशा कीर्तन भक्तीनं सगळं जग ज्यांनी धवळून काढलं ती कीर्तनकार. आणि माझ्या ठाई अतूट अढळ निश्चळ आणि अतिशय निर्मळ अशी श्रद्धा ठेवणारे कीर्तनकार धन्य आहेत. तसं माऊली म्हणते नमन भक्ती सुद्धा करावी. नमन भक्ती जमते? नमन भक्तीला माऊलीने एक उदाहरण दिले आणि फार सुंदर उदाहरण दिले. काय उदाहरण आहे ते म्हणतात, एखादं वस्त्र आहे आणि त्यातला प्रत्येक तंतू अंबरी, एक एक तंतू मोजून घ्यावा. त्या अंबर म्हणजे वस्त्र या अर्थाने बरं का, पितांबर नाही का म्हणतात, नीलांबर. तसं अंबर म्हणजे वस्त्र, पवित्र वस्त्र. उलट त्या वस्त्रामधला एक धागा हा आपण त्या वस्त्राचं अंग आहे म्हणतो. तसं हे सगळं विश्व आणि त्यातली व्यक्तीन चराचर जे काही आपल्याला दृष्टीला येतं, पंचेंद्रिय ज्ञानेंद्रियानं कळतं, ते म्हणजे परमेश्वर आहे. हे ज्याला कळलं आणि त्याचा तसा व्यवहार झाला, याला म्हणायचं नमन भक्ती. नाहीतर कशाला धावले असते हो नामदेव? सारमेया तूप राहिले रे. कुत्र्यानी भाकरी पळवली त्यावेळेला तूप घेऊन मागे धावले, तशीच खाऊ नकोस. किती भाव व्यापक झाला असेल, आपण आपल्या मनाशी कल्पना करा. याला म्हणायचं नमन भक्ती. तशी अनन्य भक्ती सुद्धा करता येते. अनन्य न अन्य इथे अनन्य. माऊलीने म्हटले अनन्य भक्ती फारच गोड आहे. ही पराभक्ती आहे. ही कशी आहे? ज्ञानोत्तर केलेली भक्ती आहे. याचं सामर्थ्य इतकं अलौकिक आहे की त्याला तोड नाही. आपल्या पुण्यामध्ये एक महर्षी होऊन गेले, त्यांचं नाव अण्णासाहेब पटवर्धन. या अण्णासाहेब पटवर्धनाला लोकमान्य टिळक गुरु मानत असत. म्हणजे यांची योग्यता काय असेल पहा. लोकमान्यांनी त्यांना गुरु मानलेलं होतं. मंडालेहून सुटले आणि अग्रलेख लिहिला पुनश्च हरिओम. त्याच्या वेळेला अगोदर कसब्याला दर्शनाला गेले. पहिलं दर्शन गजाननाचं, दुसरं महर्षी अण्णासाहेब पटवर्धनांचं. हे महर्षी अण्णासाहेब पटवर्धन काय नव्हते? वकील होते, डॉक्टर होते, वैद्य होते, समाज सुधारक होते, ज्ञाते होते, अध्यात्माचा स्पर्श झालेले आत्मानुज्ञानी होते, ज्योतिषी होते. काय नव्हतं? सगळं अनंत पैलूने नटलेलं असं महर्षी अण्णासाहेब पटवर्धनांचं व्यक्तिमत्व. एकदा प्रवास दक्षिणेकडे झाला आणि दक्षिणेकडच्या प्रवासामध्ये असताना एकदा प्रातर्विधीला बाहेर पडलेले होते आणि बाहेर पडले, शेतात गेले आणि समोर एक प्रचंड नाग असा फडा काढून त्यांच्या समोर, आणि 10 मिनिटं दोघं एकमेकांना बघताय. डोळ्यात रक्त उतरायची पाळी आली. पापणी सुद्धा लावली नाही असं त्याच्याकडे बघत होते आणि तो आला तसा निघून गेला 10 मिनिटात. पण त्या दक्षिणेकडची हवा, तिथलं पाणी, तिथलं अन्न यांना मानवलं नाही. पोट बिघडलं, अल्सरचा त्रास सुरू झाला, रक्त पडायचं. आणि एकदा तर सलग 28 दिवस कुणालाही बोलले नाही. इतका त्रास होत होता भयंकर. आणि पाणी इतकं देहातलं कमी झालं की घटसर्पाची लक्षणं दिसायला लागली. स्वतः वैद्य आहेत, डॉक्टर आहेत, आणि ओळखलं त्यांनी काय झाले आपल्याला. घटसर्पामध्ये वैद्य पाणी पिऊन देत नाहीत. एक पाण्याचं थेंब घ्यायचं आणि जेवायला बसत असत आणि कोणाच्या तरी लक्षात आलं, अण्णासाहेब पाणी थेंब सुद्धा घेतलं नाही. अरे म्हटले जेवण झाल्यावर घेतो. आणि काय करावं? त्याला बरं वाटावं म्हणून तोंडात पाणी घ्यायचं, चूळ थुंकून द्यायचं पलीकडे जाऊन, कोणालाही लक्षात येऊ नये असं.
पाण्याचा थेंब घ्यायचे नाही. आणि नेमके त्या भागामधले, दक्षिणेमधले, तामिळनाडमधले एक साधू पुरुष त्यांना भेटायला. त्यांचं नाव होतं कंची स्वामी. त्यांना रामचंद्र अय्या म्हणत असत. कंची स्वामी. कंची स्वामी आले आणि त्यांना महर्षींच्या बद्दल परमादर होता, अतिशय प्रेम होता. आणि आले आणि पाहिलं तर घटसर्पाची लक्षणं दिसत आहेत. थरारले. इथे जशी पांडुरंगाची भक्ती, तसे कंची स्वामी वरदराजाची भक्ती करणार होते. ते पाहिलं, डोळ्यात पाणी आलं कंची स्वामींच्या. बाहेर आले अंगणात आणि काय केलं माहिती आहे आपल्याला? हे कित्येक लोकांनी पाहून, डोळ्यांनी पाहून लिहून ठेवलेले आहेत या आठवणी. बाहेर आले आणि वरदराजाची प्रार्थना, वरदंडा म्हणून साद घातली, शिवी घातली परमेश्वराला की भगवंता, असा तुझा अलौकिक शिष्य, अलौकिक भक्त तुझा, आणि त्याला असा दुर्धर रोग देतोस काय? जर याला बरं नाही वाटलं अण्णासाहेबांना, इथेच याच प्रांगणामध्ये जीभ बाहेर काढून हसडून जीव देईन, अशी प्रतिज्ञा केली कंची स्वामींनी. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, अर्ध्या तासाच्या अण्णासाहेबांच्या प्रकृतीला उतार पडला. पुढे पूर्ण बरे व्हायला काही महिने गेले. पण ज्याला अनन्य भक्ती साधली, त्याच्या शब्दाला काय वजन आहे, त्याला प्रत्यक्ष ईश्वर बोलतो असं त्याचं सामर्थ्य. म्हणून माऊलींनी सांगितले, न अन्य इथे अनन्य, अशी भक्ती ज्याला करता आली ना, तो सर्वार्थाने कृतार्थ. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. याही वरी पार्था माझ्या भजनी आस्था, तया ते मी माथा मुगट करी. काय माऊलींनी गोड लिहून ठेवलं. हा विश्वस्वरूपच होऊन जातं. आपणची विश्व जाहला तरी भेदभाव सहजची गेला. गेलं, संपलं, द्वैत मोडलाच. सगळेच आपण ऐसे वाटायला लागले. तुकाराम महाराजांनी म्हटलेलं नाहीये, जे जे भेटे ते ते वाटे मजा ऐसे. हा काय कौतुक करून टाकले संतांनी, जे जे भेटे ते ते वाटे मजा ऐसे. हा चमत्कार अनन्य भक्तीनं घडून गेलेला आहे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. पृथ्वीमध्ये जितुकी घरे तितुकी भगवंताची शरीरे. हा हा काय सुंदर सांगितले समर्थ रामदासांनी. जितकी शरीरे या पृथ्वीमध्ये बघाल ती सगळी भगवंताची घर आहेत असं गृहीत धरा. पृथ्वीमध्ये जितुकी शरीरे तितुकी भगवंताची घरे. म्हणजे समर्थ सांगतात, ज्ञानोबा सांगतात, काही भेद नाही, एकच आत्मानुभूती दोघांची आहे, शब्द वेगळे आहेत. आत्मानुभूती एक, आशय एकच आहे, अनन्य. म्हणून अनुभवामृतामध्ये माऊलींनी फार सुंदर सांगितलेलं आहे. काय सांगते माऊली? देव देऊळ परिवारू की जे कोरुनी डोंगरू, ऐसा भक्तीचा व्यवहारू कान व्हावा. एकच दगड आहे, त्याच्यातच देऊळ आहे, त्याच्यातच देव आहे, त्याच्यामध्येच गर्भागृह आहे, त्याच्यामध्येच मूर्ती आहे, एकाच अखंड ह्याच्यातून. मग तशा एकाच भक्तीतून देव भक्त त्याची नाना स्वरूपाची भक्ती का बरं निर्माण होऊ नये? काय सुंदर उदाहरण दिले. माऊली म्हणते, एकदा अद्वैताचा लाभ झाला अमृतानुभवामध्ये. इतकं गोड लिहून ठेव, अमृता इतकं गोड लिहिले. अहो ऐक्याचे मुद्दल न ढळे, वरी साजरेपणाचा लाभू मिळे. कोण सोडेल? वेडाच सोडेल ना. ऐक्याचं मुद्दल न ढळे. ऐक्य कुठलं? अद्वैताचं ऐक्य. अद्वैताची बैठक, ऐक्य प्राप्त झालं. वरी साजरेपणाचा लाभू मिळे. हे साजरेपण कशाचं आहे? भक्तीचं आहे. एकदा ज्ञानातून अद्वैत प्राप्त झालं आणि पुन्हा ज्ञानोत्तर भक्ती मिळाली, कोण सोडेल? याला म्हणतात अनन्य भक्ती. इथे भक्त हा ईश्वर स्वरूपच होऊन जातं असं माऊलींचं सांगणं. हे किती विलक्षण आहे आपल्या लक्षात आलं असेल, किती अवघड आहे हेही लक्षात आलं असेल. इथपर्यंत पोचायला फार मोठी तपश्चर्या करावी लागते, पण दिसतं तरी ना निदान की तिथपर्यंत जाता येतं आपल्याला, आणि जाता येणं शक्य आहे. म्हणून माऊली म्हणते, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, आणि विश्व होऊन विचारे विश्वा माझी. विश्वात कसं वागायचं? विश्व होऊनच वावरायचं. तद्रूपता, तल्लीनता धारण करायची आणि मगच ईश्वराचं पूजन करायचं. माऊलींनी समन्वय केला. ते म्हणाले, शाक्तांचा अनुभव, गाणपत्यांचा अनुभव, सौरांचा अनुभव, शैवांचा अनुभव, वैष्णवांचा अनुभव सारखा आहे, काही भेद नाहीच आहे. कसा? त्यांनी एक सुंदर उदाहरण दिले. ते म्हणतात, ज्ञानी येते स्वसंविती. शैव म्हणती, शैवाना जी भक्ती ती परम भक्ती कुणाची आहे? आम्ही वैष्णव जना त्याला तेच म्हणतो. ज्ञानी येते स्वसंविती. स्वसंविती म्हणजे शक्तीला नाव आहे बरं का, नाथ संप्रदायामध्ये, शैवांमध्ये. शैव म्हणती शक्ती.
ज्ञानी महात्मे जे असतात नाथ सांप्रदायिक, ते याला काय म्हणतात? आत्मानुभव, आत्मसाक्षात्कार शेवटचा अनुभव आहे, त्याला काय म्हणतात? स्वसंविती असं म्हणतात. स्वसंविती म्हणजे आत्मज्ञान. शैव म्हणती शक्ती, आम्ही परमभक्ती आमुची म्हणो. ही आमची परमभक्ती आहे. वैष्णव त्याला परमभक्ती म्हणतात, शिवशक्ती म्हणतात, ज्ञानी संविती म्हणतात. सगळ्याचा अर्थ एकच. पाणी म्हणा, जल म्हणा, वॉटर म्हणा, काही म्हणा, सगळ्याचा अर्थ शेवटी एकच. पाणी हाच त्यातून बोध आहे. आणि म्हणून ही कशी आहे? ही पराभक्ती आहे. माऊलीने कौतुक असं केलं की पराभक्ती आणि पराज्ञान याच्यामध्ये भेद नाही, हे माऊलीने शिकवलं. पराभक्ती, तुम्ही पराभक्तीचा आश्रय केलात म्हणजे नवविधा भक्ती तुमची संपली. श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्म निवेदनम. ही तुमची नवविधा भक्ती संपली की गौणी भक्ती तुम्ही मागे टाकली आणि तुम्ही कुठे जाऊन पोहोचलात? पराभक्तीला, म्हणजे ज्ञानोत्तर भक्तीला तुम्ही प्रारंभ केला असा अर्थ आहे. यालाच वैष्णवजन रागानुगा भक्ती म्हणतात. यालाच मधुरा भक्ती करणारे मधुरा भक्ती किंवा कांता भक्ती किंवा कांता सक्ती असंही म्हणतात. नावं वेगळाली आहेत, सगळ्यांचा अनुभव अंतरंगामधला तोच आहे, एक सारखा आहे. मग आता माऊली आम्हाला असं शिकवते आणि सांगते, अशी भक्ती ज्याला प्राप्त झाली तो ज्ञानोत्तर भक्ती करणारा भक्त कसा असतो? लोकविलक्षण आहे असा भक्त. तो कसा आहे? 12व्या अध्यायामध्ये भगवंतांनी अगोदरच सांगून ठेवलेलं आहे. काय? अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुणेवच. सगळी 39 लक्षणं भगवंतांनी लोकोत्तर भक्ती, ज्ञानोत्तर भक्ती करणाऱ्या भक्ताची उलगडून दाखवली आहेत. आणि त्याच्यावर माऊलींनी इतकं गोड भाष्य केले. सगळा 12वा अध्याय अमृतासारखा मधुर आहे. सगळी ज्ञानेश्वरीच आहे, पण त्यातून जरा जास्ती गोडवा असलेला 12वा अध्याय. फार गोड सांगितले सगळं. अद्वेष्टा सर्वभूतानाम याच्यावर भाष्य करत असताना माऊली म्हणते, चैतन्य कसं असतं? सगळ्या शरीरामध्ये असतं. ते आपपर भाव करत नाही. तुमच्यातही चैतन्य आहे, माझ्यातही चैतन्य आहे. माझ्यात जसं चैतन्य तसं तुमच्यात. ते डावं उजवं काही करत नाही. सगळ्यांच्या देहाची धारणा चैतन्य करत असतं. आणि मग तो अद्वेष्टा, सगळ्यांची मैत्री करणारा, तो कसा असतो? तो म्हणे पाण्यासारखा असतो. म्हणजे काय? गायीची तृषा हरू व्याघ्रा विषहोनी मारू, असं पाणी जसं म्हणत नाही की गाय आली तर तिच्या तहानेचं शमन करायचं आणि वाघ आला तर मात्र तहानेचं शमन करायचं नाही, असं काही ते पाणी करत नाही. त्या पाण्याची धारणा, त्या पाण्याची भावना वेगळीच असते. गायीची तृषा हरू व्याघ्रा विषहोनी मारू असं ते म्हणत नाही. जो येईल त्याची तहान शमवायचं काम पाणी करत असत. का? आपुलिया घरा उजेड करावा, पारखिया घरा अंधेर करावा, असं दिवा म्हणतो का? दिवा जिथे उचलून द्याल तिथे तो उजेडच पाडणार. ज्ञानोत्तर भक्ती करणारा असा असतो, सगळ्यांना भरभरून वाटत असतो. उत्तमाते धरिजे अधमाते अभेरिजे असं पृथ्वी म्हणते का? चांगला जर आला तरच त्याला धारण करायचा आणि दुष्टाला फेकून द्यायचं असं पृथ्वी काही म्हणत नाही. म्हणजे ज्ञानोत्तर भक्ती आचरणारा असं चित्तामध्ये समत्व धारण करतो आणि तो योग कर्मसु कौशलम अशा मार्गाने उन्नत होत आणखीन पुढे निघालेला असतो. माऊली म्हणते, गंगा सागराला मिळण्यासाठी पुढे जात असते आणि जाताना ती काही नुसती जात नाही. दोन्ही काठावर जितके येतात त्या सगळ्यांचा उद्धार करून जाते. सागराला मिळेल तोपर्यंत, सागराला मिळाल्यावर विचार करू असं ती कधी म्हणत नाही. मग माणसांचा उद्धार आणि जितके वृक्ष वेली आहेत त्या सगळ्यांचा उद्धार करून ती गंगा नदी पुढे जात असते. हा ज्ञानोत्तर भक्ती करणारा असा जात असतो. का? रायाचे देह चाळू आणि रंकाचे परवते गाळू असं प्राण कधी म्हणतो का? श्रीमंत असला तरच त्याच्या शरीरात राहील, गरीबाच्या शरीरात राहणार नाही असं प्राण कधी म्हणतो? कधी नाही. प्राण समत्वच आहे त्याच्या चित्तामध्ये आणि काही नाही आहे. म्हणून माऊलीने इतके सुंदर दृष्टांत दिलेले आहेत. अद्वेष्टा, मैत्री सगळ्यांशी होणं हे फार अवघड, फार उदात्त भाव, निर्मळ भाव चित्तामध्ये असला पाहिजे. दक्षिणेकडे त्यागराज या नावाचे फार थोर संगीतकार होऊन गेले. इतके की त्यांच्या प्रत्येक स्वराला दैवी स्पर्श होता. माणसं म्हणे वेडावून जायची. त्यागराज गायला लागले की सगळे डोलायलाच. बस ईश्वर डोलायचं, तिथे सामान्य माणसांची काय कथा. ईश्वर डोलेलं, माणसं डोलतील असं काही सांगता नाही. अफाट असतात माणसं. म्हणजे भक्तीचा गोडवा घेण्यापेक्षा मद्याचा गोडवा सुद्धा त्यांना चांगला वाटतं. कर्म याला काय म्हणणार आपण?
पण त्यागराजांच्या स्वरात सामर्थ्य चराचराला डोलवायचं होतं. आणि त्यांचा एक अतिशय आवडता गोड राग होता आनंद भैरवी. आनंद भैरवी इतकी गोड म्हणत असत की ते स्वतःही रडत आणि माणसंही रडत असत ते ऐकून. इतका गोडवा त्याच्यामध्ये. गंमत अशी झाली की दुसरे गायक त्याच प्रांतामध्ये होते आणि त्यांनाही तो राग आवडायचा आणि ते गोड गायचे, त्यांच्या परीनं गोड गायचे. आणि त्यागराजांना कळलं की हे दीक्षितार चांगले गातात बरं का. तेव्हा त्यांच्या जलस्याला ते गेले आणि बसले ऐकायला. आणि इतके असे दिवे नव्हते त्या कालखंडामध्ये, तेलाचे दिवे असत. हे मागे बसले अंधारात. त्याच्यामुळे त्यागराज आलेत कोणाला कळलंच नाही. त्यागराज होते तिथे पण कोणाच्या लक्षात आलं नाही. गंमत झाली मोठी. ज्या वेळेला ते आनंद भैरवी गायला लागले त्यावेळेला हे त्या रागामध्ये इतके घुसले की एकदम षड्ज लावून टाकला त्यागराजाने. आणि तो षड्ज म्हणजे असा होता, बाण माराव सटकन एकदम आणि अचूक वेध करावं लक्षाचा, असा तो षड्ज लागला. लागल्याबरोबर दीक्षितारचा स्वर खलास झाकोळूनच गेला. आणि हा स्वर कुणाचा आहे त्याच्या लक्षात आलं. सभा स्तब्ध झाली आणि त्याच नादामध्ये आनंद भैरवी त्यांनी गायली. गाणं संपल्याबरोबर त्यांच्या दर्शनाला झुंडीच्या झुंडी सगळे पाया पडायला लागले. ते गायक सुद्धा स्वतः आले आणि पाय धरले आणि म्हणाले, माझ्या हातून प्रमाद घडला, आपला आनंद भैरवी राग मी गायलो, तेव्हा क्षमा असावी. जगन्नाथ बुवा पुरोहित नावाचे गायक होऊन गेले इथे महाराष्ट्रामध्ये आणि त्यांनी जोग कंस नावाचा एक सुंदर राग रचला. आणि आपल्याला माहिती आहे की जितेंद्र अभिषेकी थोर गायक होऊन गेले, पण तरुण असताना त्यांनी कुठेतरी तो राग ऐकला आणि चांगला राग आहे म्हणाले आणि गायला बसले एका मैफलीमध्ये आणि जोग कंस गात होते आणि एक वृद्धग्रस्त समोर ऐकत होते आणि चेहऱ्यावर इतकी नापसंती होती, उठले चालायला लागले. त्यावेळेला अभिषेकीनं असं वाटलं की याला गाण्यातलं काही कळत नाही बरं का. असं काय हा रसिक मध्येच उठून गेला. गाणं बिणं झालं आणि मग पुढे काही मंडळी बसलीत, त्यांना विचारलं कोण रसिक गेला असा हा उठून. त्यावेळेस जाणकारांनी सांगितलं ज्यांनी जोग कंस रचला ना ते जगन्नाथ बुवा पुरोहित उठून गेले. तसेच उठले, पळाले आणि घरी जाऊन पाय धरले जगन्नाथ बुवांचे. क्षंतव्योयम मम अपराधा. फार मोठा प्रमाद घडला आणि मग जगन्नाथ बुवांनी त्यांना तालीम दिली जितेंद्र अभिषेकीनं. मग सुरेख पुढे तो गायला लागला. इथे हा गायक म्हणतोय की क्षमा करा, माझ्या हातून मोठा प्रमाद घडला, आनंद भैरवी गायला. त्यावेळी ते म्हणाले, अरे बाळा किती गोड गातोस तू, काय वाटेल ते मागून घे. पण माणसं थोडी स्वार्थीच असतात, त्यांनी काय मागावं. ते म्हणाले, आपण जोपर्यंत आनंद भैरवी गातात तोपर्यंत माझी आनंद भैरवी कोण ऐकणार. तेव्हा मला वर एवढाच द्या की यापुढे आपण आनंद भैरवी गाणार नाही. त्यागराज यांनी क्षणार्धात म्हटलं तथास्तु आणि आयुष्यभर आनंद भैरवी गायले नाहीत. जी देवासारखी त्यांना रागिणी प्रिय होती ती आयुष्यभर पुढे गायले नाहीत. काय त्यागाची परिसीमा, केवढा द्वेष्टपण त्यांच्या चित्तात असेल, केवढा उत्कट भाव मनामध्ये असेल. मैत्री जगाशी कशी करावी त्याचंही उत्कट उदाहरण आहे. माऊली म्हणाली अशी भक्ती आम्हाला करता आली पाहिजे. अशी भक्ती जो करतो तो खऱ्या अर्थानं कृतार्थ झाला. आणि म्हणून माऊलींनी आम्हाला मार्ग दाखवला. आता आपल्या चित्तामध्ये असं येईल की कर्माचीही आपण महती गातो, योगाचीही गातो, भक्तीचीही गातो, ज्ञानाचीही गातो. कसं जावं, कोणत्या मार्गाने जावं, ज्याला जो मार्ग पेलेल रुचेल त्यांनी जावं, हे खरं उत्तर आहे. अधिकार तैसा दावियेला मार्ग, चालत आहे मग कळो येते. वैद्य एकाला म्हणतो दही खा, दुसऱ्याला म्हणतो दह्याचा थेंब सुद्धा घ्यायचा नाही. मग दुसरा म्हणतो तो पहिला काही तुमचं जावई आहे का, त्याला चांगलं सईचं दही खायला सांगता आणि मला म्हणतो दही अजिबात खाऊ नका. मग वैद्य म्हणतो अरे तुझी प्रकृती वेगळी त्याची वेगळी, ज्याच्या देहाला जे जे अनुकूल आहे ते मी सांगणार. मग ते पथ्यकारक आहे, त्याला म्हणून सांगितलेलं आहे. तसं तुकाराम महाराज म्हणाले चालत आहे मग कळ येते. मला ज्ञानमार्ग का सांगितला नाही असं कुणी रुसून बसलं तर तो वेळ आहे. ज्ञान तुला झेपणार नाही म्हणून तुला तो मार्ग सांगितला नाही असा भावार्थ आहे त्यातला. तुला भक्ती का सांगितली, तू हृदयानं भक्तिशीलच आहेस, तेव्हा भक्तीच्या मार्गाने जा, हे सगळ्यात उत्तम. भास्कर बुवा बखले म्हणे तालीम द्यायला बसले, बालगंधर्वांना वेगळं शिकवत आणि कृष्णा मास्तरांना वेगळं. बालगंधर्वांची तालीम कृष्णा मास्तरांनी ऐकायची नाही, कृष्णा मास्तरांची तालीम बालगंधर्वांनी ऐकायची नाही. का, उपदेश तसा ज्याला जसा भावेल पेलेल तसा.
हेच त्यातलं सूत्र आहे. आणि म्हणून आपण कोणत्या मार्गाने जायचं, माऊलीनी याचा उलगडा भक्ती मार्गात करून टाकलाय. सांगायचं कारण त्यातलं महत्वाचं आशय तात्पर्य हे आहे. आणि इतका सुंदर उलगडा केलाय माऊलीनी, तोड नाही त्या. माझ्या चित्तामध्ये बरेच दिवस असं अंतःकरणामध्ये होतं की का बरं, कोणत्या मार्गाने जावं, योग धारण करावं, कर्मेषु बसावा, भक्ती मार्गाने जावं, ज्ञान मार्गाने. माऊली म्हणते योग मार्ग अवघडच, त्यांनी जाऊ नका. का? त्यांनी सांगितले जे सडे आहेत त्यांना ध्यानाच्या कासेला लावलं. उलगडा केलाय माऊलीनी. अर्ध्या ओवीमध्ये लख उजाडून जातं आपल्या. जे सडे आहेत त्यांना कासेला लावलं आणि जे परिग्रही आहेत त्यांना तरियावर घातलं. आता माऊलींचे शब्द अवघड, उलगडा केला पाहिजे. सडे म्हणजे जे प्रापंचिक नाहीत, एकटे आहेत, संन्यास वृत्ती आहे, वैराग्य धारण केलेले आहेत, शमदमादी संपत्ती ज्यांना प्राप्त झालेली आहे त्यांना ध्यानाच्या कासेला लावलं. म्हणजे ध्यान मार्गाने जा असं सांगितलं माऊली. आणि जे परिग्रही आहेत, परिग्रही कोण असतात म्हणजे आपण सगळे प्रापंचिक, ते परिग्रह करतात, काही साठवण करावी लागते कारण पुढलं भविष्य दिसत असतं, म्हणून काही संग्रह करावा लागतो जगण्यासाठी. असे जे परिग्रही आहेत त्यांना माऊली म्हणते तरियावर घातलं. तरियावर म्हणजे नावेत घातलं. ही नाव कशाची? भक्तियोगाची. खुलासा झाला असेल की जे प्रापंचिक आहेत, जे गृहस्थाश्रमी आहेत, माऊली म्हणते त्यांनी काय करावं, त्यांनी भक्तीच्या मार्गाने चालत राहावं, अन्य मार्गाने जाऊ नये. आणि जे सडे आहेत, ज्यांनी शमदमादी संपत्ती धारण केली, ज्यांचा नित्यानित्य विवेक जागला, नीरक्षीर विवेक जागला, त्यांनी खुशाल ध्यान मार्गाने जायला हरकत नाही, कारण त्यांचा तो एकट्याचा मार्ग आहे. त्यांना सामर्थ्य प्राप्त झालं, एका जागी बसून ते समाज हलवू शकतात. पण हे सामर्थ्य प्रापंचिकांना नाही, कारण तुम्ही ध्यानाला तासनतास बसूच शकणार नाही. उठा, भाजी आणा, आता कसलं तुम्ही ध्यान करणार? बरं, बायको सांगते त्यात काही गैरस्ता असं नाही, ते बरोबरच असतं एका दृष्टीनं, कारण पुढे स्वयंपाक करायचा असतो, जीव घालायचा असतो त्या गृहिणीला. तुम्हाला हे घडणारच. आणि म्हणून सडे असाल तर ध्यान मार्गाने जा, परिग्रही प्रापंचिक असाल तर भक्ती मार्गाने जा. म्हणून माऊलींचं सांगणं असं आहे. या सगळ्याच तात्पर्य काढायचं झालं तर काय आहे, माऊली सांगते ध्यान मार्ग नको, ज्ञान मार्ग नको, कर्मेषु बसावा, म्हणून कर्मभक्तीचा समन्वय करा. कर्माला भक्तीचं हृदय द्या, ज्ञानाचे डोळे द्या, आत्मज्ञानाची कास धरा. आणि 12व्या 13व्या अध्यायामध्ये ज्ञानोत्तर भक्ती करणारा आणि निखळ आत्मज्ञान धारण करणारा, त्याचे सगळे सद्गुण उलगडून दाखवलेले आहेत, ते तुम्ही आपल्या ठाई धारण करा. आणि मग आत्मोन्नत्वा पहा, पांडुरंग तुम्हाला बोलतो की नाही. आम्हाला पांडुरंग कसा बोलणार, कारण मने सहित वाचा काया, अवघे दिले पंढरी राया, असा प्रसंग आपल्याला प्राप्तच होत नाही. कारण आमचं थोडं प्रेम प्रपंचाला, थोडं मुलाबाळांना, थोडं पत्नीला, थोडं आपली जिथे काम करतो त्या संस्थेला, नानाविध प्रकारे हे विभागून गेलेलं असतं. जोपर्यंत हे मने सहित वाचा काया होत नाही तोपर्यंत, म्हणजे न अन्य इति अनन्य भक्ती आपल्याला जोपर्यंत साधत नाही तोपर्यंत हे शक्य नाही. पण माऊलीनी ज्ञान आणि भक्तीचा अलौकिक संगम केला. कसा? हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. एवढं सांगून माऊली थांबलेली नाहीये. या विश्वाचं प्रत्यंतर कसं घ्यायचं? मुंबईत म्हणे गंमत झाली. एक गृहस्थ गेले, समोर घर दिसलं, कंटा वाजवली, गृहिणीने दार उघडला, येऊ का म्हणाले. त्यावेळी गृहिणीला वाटलं कोणीतरी परिचयातले आहेत, चटकन काही लक्ष, या बसा, पाणी मिळेल द्या. पाणी दिलं, थोडं खायला दिलं, चहा करू का? करा की म्हणाले. चहाही घेतला. सगळं झाल्यानंतर त्या गृहिणीने विचारलं, आपण कोण? बहुधा नवऱ्याच्या परिचयाचे असतील, नात्यातले असतील, माहिती नाही. आपण कोण? इथे का? आपण कोण? तर मी अमुक अमुक. बरं, मग इथे का आलात? तसं काही काम नाही म्हटले, सहज आलो. हा, त्या गृहिणीला आश्चर्य वाटलं. हो, सहज म्हणजे काय? काय नाही, सहज म्हणजे हे म्हटले हे विश्वाची माझे घर, काय कुठेही गेलं तरी चालतं. अरे, हा का अर्थ आहे माऊलीला सांगायचा? पण माणसं काही अफाट असतात, असं करू शकतात. केवढं हे विश्वची माझे म्हणजे वृत्तीनं, तुमच्या चित्तानं, तुमच्या मनानं, तुमच्या बुद्धीनं, आत्मानुभवानं विश्व आपलं व्हायला पाहिजे. हा भावार्थ माऊलीनं सांगायचा. आणि म्हणून काय, हे विश्वची माझे घर असं आत्मज्ञानानं प्रचिती आली. पुढे माऊली काय सांगतात, मग याही वरी पार्था माझ्या भजनी आस्था, तया ते मी माथा मुगट करी.
नुसतं आत्मज्ञान नाही, पुन्हा ज्ञानोत्तर भक्ती जो आचरतो, ज्याला माझं भजन आवडतं, म्हणजे नित्य स्वरूपानुसंधान जो करतो, त्याला मी माझ्या मस्तकावर धारण करतो. अर्जुनाला उगाच नाही कवेत घेऊन गाढ आलिंगन दिलं, ये हृदयीचे ते हृदयी घातले. आणि द्वैत न मोडता केले आपण ऐसे, हे आणखीन कौतुक आहे. द्वैत तर मोडलं नाही, कृष्ण वेगळा अर्जुन वेगळा, पण एकच स्वरूप होऊन गेलं. ज्ञानोत्तर भक्तीचा मार्ग सुखाळून दाखवला. भक्तीचा गोडवा सर्व संतांनी उगाच नाही गायला. भक्तीचं प्रचंड धन आपल्या ओटीमध्ये सगळ्या संतांनी घातले. आम्ही स्वतःला कृतार्थ समजायला पाहिजे. भक्तीचा कोश करून दिलाय सगळ्या संतांनी आपल्या ओटीमध्ये घालायला. आम्हीच तो घेतला नाही तर आपण करंट आहे ना. दारी गंगा आली भक्तीची आणि आपण स्वीकारली नाही तर आपण करंट आहे ना. कारण भक्तीचा कोश म्हणजे जन्मजन्मांतरी व्यक्तीला कृतार्थ करणारा कोश आहे. असं ते अमूल्य धन आहे की कधी न सरता नित्य वर्धिष्णू होणार आहे. तोच भक्ती मार्ग ज्ञानोबांनी आम्हाला दाखवला, शिकवला, तरी झडझडून वहिला आणि ये भक्तीची ये वाटेला ग. आपण कर्मयोगाचं विस्मरण न होऊ देता ईश्वराचं स्मरण करून त्या कर्माचं ईश स्वरूपामध्ये रूपांतर करून हळूहळू ज्ञानोत्तर भक्तीकडे झेपावूया. गौणी भक्ती न टाकता, त्याचं अनुष्ठान, त्याचं अनुशासन, त्याची शिस्त न टाकता आपण हे सगळं संपन्न करूया. ज्ञानोबांनी आपल्यावर अशी कृपा करावी अशी प्रार्थना त्याच्या आणि भगवान श्रीकृष्णाच्या जगन्नियंत्याच्या चरणी आज आपण करूया आणि आरती करूया. उद्या ज्ञान योग आहे असं हृदयामध्ये धारण करूया. चौथा मार्ग सगळ्यात वरिष्ठ असे ज्याचं कौतुक गायलं जातं. आणि मग आज आरती गाऊन काही काल विरमूया. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, आदिनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ प्रभु. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनु वेधला माझा. आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनु वेधला माझा. आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले, विश्व ब्रह्माची ठेले. रामा जनार्दनी पायटक चिठेले. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनु वेधला माझा. आरती ज्ञान राजा. ज्ञानेश्वर महाराज की जय.